मिस्टर गाडीवाला हे करायचं तुमच्या डोक्यात कसं आलं? माझ्या अकाउंटला अवघे 22,000 रुपये होते. लोकांना हे खोटं वाटेल, पूर्ण स्टोरी सांगा ना. आणि तो पहिला कोणता बिझनेस आपला फेल झाला होता ना? तुमच्या डोक्यात कसं आलं होतं की इंस्टाग्रामवर आपण असे इन्स्पायरिंग व्हिडिओ बनवू? आणि 2 व्हीलर होती पॅशन, त्याच्यावर असं गोल फिरवायचे व्हिडिओ बनायचो, पण ते व्हायरल होत नव्हते कधीच. मग एक दिवस काय झालं, आमच्याच कॉलनीतला एक मुलगा त्याला म्हणजे चल आपल्याला व्हिडिओ काढायचे. पण त्यावेळेस डायरेक्ट त्यांनी मला उत्तर दिलं की यार काय 10-15 लाईक येतात तुला, 20-25 व्ह्यूज येतात ना, स्वतः तू फेमस होणार आहे ना, आम्हाला काय करणार आहे, आणि स्वतःला त्रास करून घेतो ना, आम्हाला त्रास कशाला करतो मला ते सोड. चुकीच्या संगतमुळे आपला काही दोष नसताना सुद्धा माझं नाव येऊन गेलं होतं, जेल झाली. नाना आहे आपले किंवा मॅक्स दादा आहे, तर यांच्याशी तुमची मैत्री कशी झाली? सोशल मीडियावर जे लोक लवकर फेमस आहेत ना, त्या लोकांना खूप प्रॉब्लेम आहेत. एक खरा आणि चांगला उद्योजक जर कोणाला म्हणता येईल ना, तर नाना आहे. सचिन बद्दल पण खूप शिकण्यासारखे. हा माणूस असा आहे, प्रत्येकाचं मन जपतो आणि कसं जपायचं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. आपण पाहतो की गल्लोगल्ली राजस्थानवरून आलेल्या किंवा कोणत्या दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांचे दुकानं झाले, किराणा शॉप झाले, प्रत्येक ठिकाणी तेच आहे. एकमेकांच्या पायनी खेचत. पण आपल्यात पाय खेचताना तुम्हाला सोशल मीडियावरून कधी धमकी आली का? माझ्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल तर मग मी त्या ठिकाणी जात नाही, आणि कुणामुळे आपल्याला त्रास होत असेल. तुम्ही जो पैसा आज कमवताय पण तो तुम्ही जपतात का? लक्ष्मी प्रत्येकाकडे एकदाच येते, तिची जर तुम्ही किंमत नाही केली तर ती तुमच्याकडून एकदा कायमची निघून गेली की परत येत नाही. ज्या लोकांना वाटतंय की आपण फ्रँचायझी घ्यावी, तर तुम्ही आता देतायत फ्रँचायझी की कसं आहे दादा? फ्रँचायझी फक्त देत नाही, देणं आणि चालवणं याच्यामध्ये फरक आहे. या पॉडकास्ट मध्ये हा व्हिडिओ तुम्ही ठेवा. मी माझ्यासोबत जोडलेला प्रत्येक माणूस मोठा कसा होईल यासाठी नक्कीच मला जे करता येईल ते करा. कॉम्पिटिटर आहे तुमचे, बिल्डर आहे, बिल्डरला कॉम्पिटिटर आहे, हॉटेल आहे, हॉटेलला आहे. तुम्ही कसं पाहता त्यांच्याकडे? तर आपल्या मराठी उद्योजकांना काय सांगाल, कोणत्या गोष्टी नाही कराव्या पोरांनी बिझनेस चालू केल्यानंतर आणि कोणत्या गोष्टी कराव्या दादा? तुम्ही तुमच्या नावासाठी दुसऱ्याचं नाव बदनाम नका करू, फक्त तुम्ही किती चांगले आहेत सगळ्यांपेक्षा हे दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचं सर म्हणजे आज आवर्जून सांगावं लागेल की तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही समोरच्या आलेल्या व्यक्ती संग कसं बोलता, आलेल्या ग्राहकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता. आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं तुम्ही बोलले की तुमचं स्वप्न स्वप्न आहे. आहे. काय कसं मग काय प्लॅनिंग चालली दादा? मुलांना मला त्या गाडींचं खेळण्यापासून जर आपण त्याच्यामध्ये त्याला अडकवतो तर ते मोबाईल पासून कसं त्यांना लांब नाही, यासाठी त्या गाडींमध्ये काहीतरी अपडेट करा. आणि माझं अजून एक स्वप्न आहे की माझं जे दुकान आता सध्या तुम्हाला आजूबाजूला कुठेतरी दिसते ना, ते उद्या एखाद्या मॉलमध्ये दिसणार आहे, उद्या प्रत्येक चांगल्या मोठमोठ्या बरोबर बिल्डिंग मध्ये दिसणार आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पियुष दादा. दादा नमस्ते. नमस्कार. दादांचे तुम्ही इन्स्पायरिंग व्हिडिओ रोज बघत असतात इंस्टाग्रामवर. त्यासोबतच मिस्टर गाडीवाला नावाने दादांचा जो ब्रँड आहे तो मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फेमस झालेला आहे. आणि तुमच्या मुलाचा बर्थडे असू द्या किंवा तुमच्या कोणत्या नातेवाईकाच्या मुलांचा बर्थडे असू द्या, तुम्ही नेहमी त्यांना काय गिफ्ट द्यायचं याचा विचार करत असता. आणि प्रत्येकाच्या डोक्यात येतं की काहीतरी एखादी गाडी देऊ वगैरे, तर त्याचं सोल्युशन दादांनी फाईंड केलं आणि मिस्टर गाडीवाला ब्रँड चालू केला. आज आपण दादांच्या वैयक्तिक आयुष्यापासून त्यांच्या बिझनेस लाईफ बद्दल सगळ्या गोष्टी विचारणार आहे. कसा असतो प्रवास, दादांचे मित्र जे आपण बघतो की नेहमी सोबत असतात, त्याचा त्यांच्या लाईफवर काय परिणाम होतो, की किती फायदा होतो चांगले मित्र असण्याचा, या सगळ्या गोष्टींवर आज आपण दादांसोबत चर्चा करणार आहे. दादा, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. पियुष दादा, मला सांगा पहिले की आपण तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येऊच की कसं काय वगैरे, बट मिस्टर गाडीवाला हे करायचं तुमच्या डोक्यात कसं आलं? म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस सोशल मीडियावर माझे स्वतःचे 7.5 लाख फॉलोअर्स होते, त्यावेळेस मी कुठल्याही व्यवसायात गुंतलेलो नव्हतो. याच्या अगोदर माझा व्यवसाय होता, पण तो मध्यंतरी म्हणजे कॉलअप झाला. कॉलअप झाल्याच्या नंतर मी थोडंफार डिप्रेशनमध्ये गेलो. व्यवसाय काय करायचं हे समजत नव्हतं, पण फॉलोअर्स होते, लोकांचं प्रेम होतं, आणि त्या प्रेमाच्या जोरावर काहीतरी करण्याची एक कल्पना माझ्या डोक्यात होती, पण त्यासाठी भांडवल नव्हतं. तर कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं. बरोबर आहे. तर ते भांडवल माझ्याकडे नव्हतं, कारण मी विचार केला की जर आपण काही मोठं करायचं तर आपल्याला तेवढा पैसा लागेल, मग करायचं तरी काय करायचं हा प्रश्न ज्यावेळेस मनामध्ये यायचा, त्यावेळेस छोट्या व्यवसायापासून सुरुवात करायचं ठरवलं होतं माझं. नंतर मी वडापाव स्टॉल टाकायचं, चहाचा एखादा चहाचा सुरुवात करायची, अशा माझ्या अनेक कल्पना येत होत्या. पण मी विचार केला की मग जगापेक्षा वेगळं काहीच करायचं ना, मला करायचं होतं युनिक काहीतरी करायचं होतं, किंवा सगळ्यांपेक्षा वेगळं, कारण आपल्याला कॉम्पिटिशन लगेच सुरुवातीला तेवढं नाही पाहिजे. मग मी विचार काय केला की बाबा आता चहावाले भरपूर आहेत, तुम्हाला हे माहिती आहे, वडापावचे स्टॉल पण भरपूर आहेत, कपड्यांचे व्यवसाय तर काय सांगायलाच नको. कपड्याचे आजकाल थोडेफार फॉलोअर्स वाढले की लोक कपड्यांचं चालू करतात. परत हॉटेलवाले भरपूर आहेत, फोनवाले भरपूर आहेत,
मग राहिला विषय गाड्यांमध्ये. सोशल मीडियावर अजून पण गाड्यांच्या बाबतीत असं कोण नव्हतं. बरोबर आहे. पण हा मोठा गाड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तेवढं भांडवल लागत होतं. म्हणजे मी जे मोठ्या गाड्यांसाठी माझ्या डोक्यात कल्पना होती तिथं मला भरपूर सारं मोठं भांडवल लागणार होतं. 1 CRच्या पुढे होतं, पण तेवढं नव्हतं. माझ्या अकाउंटला अवघे 22,000 रुपये होते. काय सांगता? लोकांना हे खोटं वाटेल, पूर्ण स्टोरी सांगा ना. हा पूर्ण. आणि तो पहिला कोणता बिझनेस आपला फेल झाला होता दादा? तो वीटभट्टीचा बिझनेस होता. वीटभट्टी होती? हो, वीटभट्टी होती माझी. फेल म्हणता येणार नाही, पण 18 वर्ष मी त्या व्यवसायामध्ये केलं. 18 वर्ष केलं. पण झालं काय की त्याचं आणि सोशल मीडियाची काही संगत म्हणजे काही कनेक्शन नव्हतं. काय मग मी माझा पूर्ण बरोबर मी पूर्ण व्यवसाय ह्याच्यामध्येच गुंतलेलो होतो, सोशल मीडिया. पण मी विचार केला की आणि मी लोकांची लाईफस्टाईल बघायचो की लाख 1.5 लाख फॉलोअर्स असणारे लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चांगला व्यवसाय करत. बरोबर आहे. आणि आपल्याकडे तर 7.5 लाखाचा वर्ग होता, लोकांचं प्रेम होतं, म्हणून कुठला तरी व्यवसाय करण्याची सुरुवात करत होती. पण भांडवल नव्हतं. आता स्टोरी दादा ती तुम्ही मला जी ऑफ द कॅमेरा सांगितली ती स्टोरी सांगा. मग ते 22,000 रुपये माझ्या अकाउंटला होते. माझ्या भाचीचं लग्न होतं, मला आजही आठवतं, 29 नोव्हेंबर 2024 ला. लग्न झाल्याच्या नंतर 2 दिवसानंतर मी आपल्या सहज गावी, डोक्यात कुठलीही कल्पना नव्हती, गावाकडून मी, म्हणजे माझं गाव जामखेड आहे, जामखेडून मी पुण्याला येत होतो. येत असताना अचानक एक श्रीगोंद्यामध्ये एक सायकलचं दुकान आहे. त्या सायकलच्या दुकानामध्ये च्या बाहेर 4 गाड्या मला दिसल्या. मी विचार केला की ठीक आहे बाबा, आपण हा व्यवसाय गाडीच्या नावाने चालू करू शकतो, पण आपण म्हणजे करणारे का नाही हे नंतरची गोष्ट होती. फक्त आपण जाऊन चौकशी करूयात. आणि झालं असं की मी त्या गाडीच्या शॉपमध्ये गेलो, त्या दुकानात. आणि दुकानात गेल्याच्या नंतर मला जे मालक होते, त्याचे ओनर होते, ते ऍक्च्युली माझे फॅन होते. त्यांनी माझे भरपूर सारे व्हिडिओ पाहिले होते आणि त्यांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी मला चहा वगैरे पाजला, सांगितले की ठीक आहे, तुम्ही हा व्यवसाय सुरुवात करा, असा असतो तसा असतो, तुम्ही सुरुवात करा, 4 गाड्या न्या, तुमच्याकडे जरी भांडवल नसेल. 22,000 रुपये होते, त्यातले 20,000 रुपये गाडल्याच गेले. 4 गाड्या घेतल्या, एका गाडीची किंमत 5,000 रुपये. होलसेलमध्ये त्यांनी मला 5,000 रुपयाला ती गाडी दिली. 4 गाड्या गेल्या 20,000 रुपयाला, 2,000 रुपये ट्रान्सपोर्टचे घेतले. 22,000 रुपये माझे होते, ते डायरेक्ट झिरो झाले. विचार केला की 1 वर्षापूर्वीची गोष्ट, 1 वर्षापूर्वीची गोष्ट दादा सांगताय. म्हणजे 29 म्हणजे मला वाटतं काहीतरी 1-2 डिसेंबरची घटना आहे अंदाज, म्हणजे माहित नाही, पण त्या ठीक आहे ना, तो पिरियड. मग मी तिथनं निघालो. 2 दिवसानंतर माझ्याकडे गाड्या आल्या. गाड्या घरी आल्याच्या नंतर मी सुरुवातीला, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी माझ्या मला पाठवाल, मी लावून देईल. नक्कीच. मिस्टर गाडीवाल्याच्या पेजला पहिला व्हिडिओ आहे माझा. पहिला व्हिडिओ मी तिथं घरामध्ये फिटिंग केलंय. फिटिंग जमत नव्हती, व्यवसायातलं माहित नव्हतं, पण करण्याची जिद्द होती, करायचे. भलेही त्या गाड्या कोणी नाही घेतल्या तर मी माझ्या बाच्चांना कोणाला तरी खेळायला देईल, पण मला हा व्यवसाय करायचा हे मी ठरवलेलं होतं. मग मी 4 गाड्या फिटिंग केल्या. फिटिंग केल्याच्या नंतर पहिला व्हिडिओ पोस्ट केला. लोकांचं प्रेम खरंच खूप, म्हणजे मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळालं. झालं असं की 4 गाड्या ज्यावेळेस मी फिटिंग केल्याच्या नंतर पहिला व्हिडिओ बनवला. लोकांना आव्हान केलं की मी एका नवीन व्यवसायाची सुरुवात केली, तुम्ही प्रेम मला जे आजपर्यंत सोशल मीडियाच्या माझ्या त्या पेजला दिलं, तेच प्रेम माझ्या तुम्ही नवीन व्यवसायाला द्या. हेच शब्द फक्त लोकांना आले आणि पहिली गाडी विकली मी. त्यांचं नाव सुद्धा घेईल आणि खरंच आवर्जून नाव घेईल मी या पॉडकास्टमध्ये. नगद कॅम्प्युटर या नावाने एका आपल्या मित्रांचा व्यवसाय आहे शिक्रोपूरमध्ये. त्यांनी पहिली गाडी आपल्याकडून घेतली आणि ती गाडी तिथपर्यंत पोहोचवायची कशी हे सुद्धा मला माहित नव्हतं, पण मी तयारी होती करण्याची. मग मी विचार केला की ही गाडी आपल्याला ट्रान्सपोर्टने पाठवायचं, तर आपल्याकडे तेवढं हे नाहीये, आपण ट्रॅव्हल्सने पाठवायचं. मी ती गाडी उचलली, माझ्यासोबत माझा भाचा होता, गाडी 2 व्हीलर टाकली आणि डायरेक्ट काळेवाडी फाट्यावर आपल्या इथं बरोबर तिथं ट्रॅव्हल्सचं हे ऑफिस आहे, त्याकडे गेलो. तिथं सुद्धा माझ्या फेस म्हणजे चेहऱ्यामुळे, माझ्या लोकप्रियतेमुळे मला त्यांनी पण तिथं खूप चांगला रिस्पॉन्स दिला. बरोबर, दादा तुम्ही जावा बिंदास, ही गाडी मी टाकून देतो. ती गाडी घेतली, ट्रॅव्हल्समध्ये टाकली. ट्रॅव्हल्सवाला सुद्धा मित्र निघाला. तिथून ती गाडी डायरेक्ट कस्टमरमध्ये आमच्या ते मित्रांपर्यंत पोहोचली. गाडी पोहोचली, त्यांनी सांगितलं की येस गाडी आली, नो टेन्शन. पहिली गाडी विकली, खूप समाधान वाटलं. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, मी 18 वर्ष जो व्यवसाय वीटभट्टीचा केला त्याच्यामध्ये सुद्धा मला लोक भेटत होती, पैसे येत होते सर्व. पण पहिली गाडी जी मी माझ्या स्वतःच्या, म्हणजे ते वडिलांचा व्यवसाय होता आणि हा मी स्वतः चालू केलेला व्यवसाय होता. आणि पहिली गाडी ज्यावेळेस त्या कस्टमरकडे गेली आणि त्याचा कॉल आला की येस मला गाडी पोहोचली, एवढंच समाधान वाटलं ना, खोटं नाही सांगत, मी एवढंच समाधान वाटलं की मी माझ्या आयुष्यातली स्वतःची पहिली कमाई केली. त्यात काय मला 2-1.5 हजार रुपये आले होते, काय जास्त बरोबर ट्रान्सपोर्टचे वगैरे. पण माझी गाडी गेली आणि त्याला गाडी आवडली आणि मी गाडी तिथपर्यंत पोहोचू शकलो. तुमच्या डोक्यातला बिझनेस होता हा, तुम्ही माझ्या डोक्यातल्या याची कोणाची कॉपी नव्हती किंवा कोणाला बरोबर. म्हणून एवढा आनंद झाला मला. ती रात्र खूप, म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी मी 7-8 वाजता गाडी पाठवली होती. मला खूप आनंद झाला.
आणि त्यानंतर मला एका दुसऱ्या गाडीची ऑर्डर आली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातली. त्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती, दादा गाडी मी घेतोय पण मला एक व्हिडिओ बनवून द्यावा लागेल. आणि मग ठीक आहे म्हणलं मी, आणि माझा तो व्हिडिओ पण आजही आणि व्हायरल व्हिडिओ येतो. ओके. तो व्हिडिओ मी बनवला आणि माझ्या स्टाईलमध्ये बनवला. कारण मी बनवला की बाबा मामाने भाच्याला गिफ्ट केली. तर मग मी त्या माझ्या स्टाईलमध्ये बनवलं किंवा मामा आणि भाच्याचं एक नातं सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. भाच्याला कुठलीही गोष्ट लागली तर मामा देतो आणि तशाच प्रकारे एका मामाने आपल्या भाच्यासाठी आपल्याकडून गाडी घेतली, असं मी व्हिडिओ बनवला, पोस्टिंग केलं, त्याचं नाव टाकलं, त्यांना खूप आवडलं. ती गाडी पण एकदम व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी येस केलं. मग तिथून माझ्या व्यवसायाची खरी सुरुवात झाली. असं करत 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 मी घरनंच गाड्या, कमीत कमी 15 दिवस घरनं गाड्या विकल्या. रोज चालू होतं का दादा? हो, रोज. पहिल्या दिवशी तुम्ही टाकले 4 गाड्या की तो शिक्रापूरची ऑर्डर आली, त्यानंतर आंबडची आली, मला अजूनही आठवतं. मग त्यानंतर हळूहळू छत्रपती संभाजीनगर, म्हणजे जे माझे लांबचे मला जे लोक मानत होते त्या लोकांनी फक्त मी व्यवसाय चालू केला म्हणून माझ्याकडून गाडी घेतली. हे लोकांचं प्रेम आहे. आता हे लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी मी 2 ते 3 वर्ष अगोदर इंस्टाग्रामवर मेहनत घेतली. बरोबर आहे. लोकांनी विचार नाही केला जातात. म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती का, लोक म्हणजे कुणाला 100 रुपये द्यायला सुद्धा लोकांनी माझ्या अकाउंटला धपाधप पैसे पाठवले की नाही, हा माणूस आपल्याला फसवणार नाही. आणि मी सुद्धा त्यांच्या त्या विश्वासाला जागलो. आपल्यावर एवढा विश्वास जर कोणी दाखवत असेल तर आपण त्यांच्यापर्यंत. आणि मी त्याचा एक किस्सा सांगेल तुम्हाला की घटना घडली माझ्याबरोबर, ती पण नक्कीच सांगेल. मग त्यानंतर व्यवसायाची सुरुवात केली, व्यवसाय झाला, मग म्हणजे ग्राहक आपले घरी. बरोबर. मला आता घरी कंटिन्यू नाही बघत, म्हणून मी एक छोटस 10 बाय 10चं 100 ते 150 स्क्वेअर फूटचं एक छोटस दुकान घेतलं. कारण त्यावेळेस एवढं भांडवल नव्हतं, डिपॉझिट देण्याकडे पैसे नव्हते, पण करायचं होतं. म्हणून मी माझ्या भाच्यानी काय केलं, आम्ही दोघांनी व्यवसायाची तिथे जाऊन सुरुवात केली. थोडीशी छोटी मोठी ओपनिंग केली, मोठं काहीच केलं नाही, छोटी मोठी ओपनिंग केली. लोक माझ्याकडे येत राहिली. पण नंतर असं झालं की मग कस्टमर वाढले, जागा स्टोरेजला पुरत नव्हती आणि प्रोफाईलला पण पुरत होती. हे वाकडमध्येच का? हो, वाकडमध्येच. आणि अक्षरशः तुम्हाला मी खोटं सांगत नाही, तुम्ही म्हणताल एक खोटं बोलतो काहीतरी. लोकांनी मला रात्री 12 जे ड्रायव्हर प्रेमी आहेत मला ड्रायव्हर लोक खूप फॉलो करतो. ओके. तर त्या ड्रायव्हर लोकांनी मला फोन करून विचारलं की दादा आमची गाडी 2 वाजता तिथे येते हायवेला, तर तुम्ही आम्हाला गाडी आणून देऊ शकता का? कोणी म्हणले की आमची पहाटे 4ला गाडी येते, तुम्ही गाडी आणून देऊ शकता का? व्यवसायात नवीन होतो, व्यवसाय छोटासा होता, त्याला मोठं करायचं होतं. पण त्यावेळेस मी जर म्हणजे मी बोललो असं नाही एवढं उशिरा झोपून जातो तर तिथं माझं म्हणजे मला जे पाहिजे असतं किंवा नसतं झालं ते. मग मी विचार केला की नाही, आपल्याला हे सुरुवातीचे दिवस स्वतः कष्ट करावे लागतील. जोपर्यंत आपण तो पूर्ण सेटअप करत नाही तोपर्यंत स्वतः करावं लागेल. मी स्वतः अक्षरशः गाड्या घेऊन गेलो, पण मी एक केलं की माझ्या सोशल मीडियाचा फायदा केला. मी डायरेक्ट बोलतो क्लिअर, मला ते असेल. मग सोशल मीडिया होती माझ्याकडे, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं होतं. मी प्रत्येक ठिकाणी गेल्याच्यानंतर व्हिडिओ बनवला आणि तो लोकांना आवडला की नाही खरंच आहे की हा माणूस गाड्या देण्यासाठी स्वतः 2-2, 4-4 वाजेपर्यंत जागा असतो. आणि मी दिल्या त्या गाड्या प्रत्येकाला, त्या गाड्यांचं म्हणजे मी गाड्या दिलेल्या आवडल्याच्या नंतर मग भरपूर दिवसानंतर स्टॉक ते पण दुकान मला कमी पडायला लागलं. म्हणलं आपण अपडेट व्हावं लागेल. आणि मग मी ज्या दुकानात मी स्वतः माझ्या भाच्यासाठी बुलेट घेतली, मुलीसाठी वेस्पा घेतली. त्या दुकानात आले, ते पण 300 स्क्वेअर फूटच होतं पहिलं. त्याला भाडं वगैरे डिपॉझिट मी दिलं. मग अचानक माझ्या शेजारचा एक व्यावसायिक होता, तो त्याने तिथं माझ्या शेजारनं तो गेला आणि मग मी ते पण घेतलं. मग 1000 स्क्वेअर फूट मध्ये मी आता जे आहे ते 1000 स्क्वेअर फूट मध्ये चालू केलं होतं. बरोबर आहे. मग लोकांचा प्रतिसाद वाढला, लोकांना क्वालिटी वाढली, आवडली, सर्व्हिस आवडली. मी सर्व्हिससाठी काय केलं की 2 मुलं हायर केली की त्यांना ते शॉपवर पण कामं करतील आणि ज्यावेळेस लोकांच्या म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील, काही हे असेल तर त्या नीट करण्यासाठी ते घरी जाऊ लागले. ओके. मग लोकांनी काय केलं की स्वतः ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांनी प्रिपेअर केलं की नाही तुम्ही गाडी ह्यांच्याकडून घ्या, आपला माणूस आहे, मिस्टर गाडीवाला आपला माणूस आहे. आणि मग ह्या नावाने मी जेव्हा चालू केलं की लोकांनी सांगितलं की जा तुम्ही यांच्याकडून गाडी घ्या. आणि सेल वगैरे भरपूर झाला. मग फ्रँचायझी द्यायची इच्छा नव्हती. माझा एक जवळचा फॅन आला, तो म्हणला की दादा तुमच्याच नावाने व्यवसाय चालू करायचा, मला बाकी काय माहिती नाही. मग मी त्याला एक फ्रँचायझी दिली तेरखेड्यामध्ये. माझा तो अजूनही फॅन आहे, तो माझा डिप्पी कायम लावतो सोबतच. तर त्यांनी मला माझ्याच व्यवसायाची सुरुवात केली. मग त्यांनी एक फ्रँचायझी घेतली. म्हणजे त्याला मी म्हणलं, तो बोलला की दादा तुमची काय फी वगैरे असेल ती घ्या, पण मला फ्रँचायझी द्या. तर मी नॉर्मल माझी फक्त ते जे फ्रँचायझी फी ती घेतली आणि तिथं काय माझ्या ओपनिंगला त्यालाच गेली. पण मी त्याला माझं नाव दिलं, त्यांनी त्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. तो सुद्धा कुठेतरी दुसरीकडे 5-10 हजारात काम करत होता. आज तो सुद्धा एक चांगला व्यवसाय आणि एकदम प्रॉपरली चांगले चालू आहे. बरोबर आहे. बऱ्यापैकी म्हणजे असं मी फक्त फ्रँचायझी देत नाही, आपण फ्रँचायझी चालवतो.
तुम्ही स्वतः व्हिडिओ टाकताना मी पाहिलं अहिल्यानगरचा आपला आता तुम्ही स्वतः त्या पोरांसाठी व्हिडिओ केला. मी अहिल्यानगरचं, माझ्याकडे अहिल्यानगर आहे, कुरडवाडी आहे, उमरगा आहे, तेरखडा आहे, चाकण आहे, अमरावती आहे, कराड आहे, हडपसर आहे आणि माझं वाकड. बरोबर आहे. एवढ्या शाखेनवाल्यांसाठी मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकत असतो आणि प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली नंबर देतो. कारण ठीक आहे ना, आता मी प्रॉपरली माझा जम बसलाय किंवा माझा व्हिडिओचं तुम्हाला एक्सपर्टीज आहे ना, माहिती आहे तुम्हाला. मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो हा. आणि 5 वर्ष आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं ना, म्हणजे मला आपल्या ऑडियन्सला पण सांगायचंय, मी जेव्हा दादांच्या इथं गाडी घ्यायला गेलो होतो तर 2 गाड्या घेतल्या होत्या मित्रांनो. कंटिन्यू लोक येत होते आणि प्रत्येकाशी व्यवस्थितरित्या बोललं जात होतं, प्रत्येकाला टाइम दिला जात होता आणि जे गोडाऊन होतं म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे ना लगेच ते म्हणजे जे आपला स्टाफ होता किंवा हे पटकन गाडी बनवून द्यायचे, काही प्रॉब्लेम असतील कुणाचे आलेले ते पण लगेच सॉल्व्ह व्हायचे. हे कमवावं लागतं. आपल्याला वाटतं की ह्या माणसाकडे आज अरे एवढे फॉलोवर आहे, एवढं सगळे. गाडीचा बिझनेस तर त्यांनी आता 1 वर्ष आधी सुरू केला, पण त्याच्या 3 ते 4 वर्ष आधीपासून ते इन्स्पायरिंग व्हिडिओ बनवताय, लोकांना मोटिवेट करण्याचे चांगले व्हिडिओ बनवताय. खराब तुम्ही त्यांच्या पेजवर जाऊन जर बघितलं तर कधी तुम्हाला शिवी दिसणार नाही, कधी कोणावर घाणेरडी टीका दिसणार नाही. या गोष्टी खूप मॅटर करतात मित्रांनो. दादा ते जे तुम्ही बनवलं चॅनल आपलं, म्हणजे गाडी आपल्या त्या ब्रँडकडे आपण परत येऊच, पण जे आपलं चॅनल बनवलं तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? की तुमच्या डोक्यात कसं आलं होतं की इंस्टाग्रामवर आपण असे इन्स्पायरिंग व्हिडिओ बनवू? त्याचा पण खूप मोठा किस्सा आहे आणि म्हणजे तो खूप चांगला किस्सा आहे, तुम्हाला आवडेल नक्की, त्यातनं पण शिकायला भेटेल. झालं असं होतं की मी ह्याच्या अगोदर एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, झालं असं की मला पहिल्यापासून माझं लग्न झालं 2015ला, त्यावेळेस टिकटॉक होतं आणि टिकटॉकवर माझ्या मुलीचा जन्म, म्हणजे मला पहिली मुलगी, तिचा जन्म झाल्याच्या नंतर तिचे व्हिडिओ किंवा ते व्हिडिओ आपल्याला कधीतरी भविष्यात भेटावेत म्हणून कुठेतरी आपण स्टोअर करतो. फेसबुक वगैरे यूज करायचो. मग फेसबुकच्या नंतर मला कळलं की टिकटॉकला लोक व्हिडिओ बनवतात. मग माझे काही लोकांचे व्हिडिओ मी पाहत होतो जे जुने टिकटॉकला फेमस होते. मी विचार केला की आपण सुद्धा आपल्या मुलीचे व्हिडिओ टिकटॉकला बनवूयात, म्हणून मी एक चॅनल ओपन केला. चॅनल ओपन केल्याच्या नंतर तो चॅनल मी असंच नॉर्मली हे करत गेलो. मग मी स्वतः व्हिडिओ बनवायला लागलो माझ्या स्वतःची. पण त्यावेळेस कुठली आयडिया नव्हती, काय नव्हतं, फक्त व्हिडिओ बनवायचे. मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे, मी त्याच्याकडेच येणार होतो. मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन होतो. मग क्रिकेटचे व्हिडिओ बनवायचो, मी क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ बनवायचो, पोस्ट करायचो. नंतर मला आता हसायला तिथे व्हिडिओ जर बघितले. नंतर मी रायडिंग करायला लागलो, माझी 2 व्हीलर होती पॅशन, त्याच्यावर असे गोल फिरवायचे व्हिडिओ बनवायचो. मी भरपूर असे वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनायचे, पण ते व्हायरल होत नव्हते कधीच. आणि व्हायरल होत नव्हते असंच सुरुवातीला वाटायचं की अरे कधीतरी व्हायरल होईल आपला व्हिडिओ, कधीतरी व्हायरल, पण ते व्हायरल काय होत नव्हते, लोकांना ते आवडत नव्हतं. मग एक दिवस काय झालं, आमच्याच कॉलनीतला एक मुलगा, मी फ्रेश झालो स्वतःच आणि डायरेक्ट त्याच्याकडे गेलो. त्याला म्हणजे चल आपल्याला व्हिडिओ काढायचा. मग त्यावेळेस डायरेक्ट त्यांनी मला उत्तर दिलं की यार काय 10-15 लाईक येतात तुला, 20-25 व्ह्यूज येतात ना, स्वतः तू फेमस होणार आहे ना, आम्हाला काय करणार आहे, आणि स्वतःला त्रास करून घेतो ना आम्हाला त्रास, कशाला करतो मला दे सोडून. तो डायरेक्ट बोला तोंडा. मी विचार केला की यार खरंच फेमस मला व्हायचंय, त्रास मी ह्याला का देऊ? मग करायचंय काय, फेमस तर व्हायचंय किंवा सोशल मीडियावर करायचं तरी काहीतरी, बरोबर आहे आपल्याला. मग मी त्या दिवशी विचार केला की ठीक आहे आपण काय करू, स्वतःच फ्रंट कॅमेरे स्वतःच्या. मग माझ्याकडे जुनी एक स्कॉर्पिओ होती माझ्याकडे पहिली. मग मी काय केलं, फ्रंट कॅमेरा सुरुवात केली त्या दिवसापासून. फ्रंट कॅमेरा कोणाला नाही, गाडी लॉक करायचो आणि फ्रंट कॅमेऱ्यावर कुठले तरी एक थोडंफार हे घ्यायचो आणि त्याच्यावर मी स्वतः बनवायचो की बाबा एखादा व्हिडिओ आहे की मुलांना मोटिवेट करण्यासाठी काय करायला लागेल. मग त्याच्यावर मी सुरुवातीला व्हिडिओ बनवत गेलो, पण ते काय व्हायरल झाले नाही. अचानक माझा एक व्हिडिओ व्हायरल, सुरुवातीला ते पण नाही झाले. ते पण नाही झाले सुरुवातीला, व्हायरल नाही. बरोबर आहे. मग टिकटॉकला टिकटॉक. मग त्यानंतर काय झालं, एक व्हिडिओ मी स्वतः बनवला, मला आठवलं, म्हणजे मी थोडा मी लिहितो वगैरे, कविता वगैरे करतो. ओके. हो. तर त्याच्यामुळे मला थोडं जमतं थोडंफार, असं काय नाही. मग एक दिवस मी स्वतः असा एक व्हिडिओ बनवला, मला आजही आठवतो, टिकटॉकवर बनवला होता की अरे लोकांचे स्टेटस स्वतःच्या मोबाईलला ठेवण्यापेक्षा स्वतःचा असा काही स्टेटस बनवा की लोकांनी तुमचे स्टेटस त्यांच्या मोबाईलला ठेवलं पाहिजे, असं मी स्वतः तयार केलं होतं. आणि ते बनवलं आणि बनवून मी काय केलं, आणि भरपूर असं साधा व्हिडिओ होता तो. बॅकग्राऊंड आमची ट्रक होती, त्या ट्रकमध्ये बनवला, गाडीत पण नव्हता बनवला, ट्रकमध्ये बनवला होता तो व्हिडिओ, वीटभट्टीवर असताना. आणि ट्रकमध्ये बनवला आणि ट्रकमध्ये बनवून त्याला ब्लॅक अँड, त्याचे माझे जरा कपडे व्यवस्थित नव्हते म्हणून ते कपडे कलर मध्ये जरा खराब दिसत होते, म्हणून मी त्याला ब्लॅक अँड व्हाईट केला. हे पण क्लिअर नव्हतं, ब्लॅक अँड व्हाईट केला आणि तो पोस्ट केला.
आणि लगेच पोस्ट केल्या व्हायरल नाही झाला तो. पण नंतर काय झालं, अचानकच काल म्हणजे दुपारच्या टायमाला पोस्ट केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो व्हिडिओ पाहून गेला, तर त्यावेळेस 7,000 लाईक आले त्या व्हिडिओ. ते 7,000 लाईक आणि कमीत कमी 1 लाख, हो टिकटॉक, आणि 1 लाख व्ह्यूज आले. आणि त्यावेळेस टिकटॉकला एक झुंबुचुकू बाबा म्हणून, तुम्ही आठवत, झुंबुचुकू बाबा म्हणून एक जण फेमस होता त्यावेळेस. त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स होते. त्याने आपल्या व्हिडिओला कॉलअप केला होता. अर्धा व्हिडिओ आपला होता आणि साईडला त्याचा व्हिडिओ होता. हा, मग तो व्हिडिओ माझा त्यांनी कॉलअप केल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला की एवढा मोठा स्टार आणि माझा व्हिडिओ त्यांनी कॉलअप केला आणि खूप भारी वाटलं. आणि मग त्याचा एक कपिल देव म्हणून एक त्याचा जवळचा मित्र होता, तो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. म्हणजे मी मेसेज केला त्यांना, त्या दोघांनाही केला. पण तो झुंबुचुकू बाबा होता, तो जरा तो जास्त व्हायरल होता, त्यामुळे त्यांनी मला रिप्लाय नाही दिला. पण त्याच्यासोबत जो कपिल देव होता तोनी मला लगेच रिप्लाय दिला की दादा भारी व्हिडिओ बनवला असं तसं. मग मी त्याला सांगितलं की माझा दुसरा पण व्हिडिओ बनवलाय, दुसरा व्हिडिओ बनवला, त्यांना प्लीज तो पण कॉलअप करायला लाव. मग त्यावेळेस त्या कपिल देवाने मला सांगितलं होतं की नाही दादा, एक व्हिडिओ त्यांनी जर केला असेल तर स्वतःच्या मनाने केलेला आहे, तो स्वतः दुसरा व्हिडिओ त्याला नाही करू शकत. तुम्ही स्वतःचे व्हिडिओ 100% स्वतः बनव, तुझ्याकडे आहे काहीतरी, तो व्हिडिओ चांगले बनव. त्याच्या अगोदरचे व्हिडिओ चांगले होते पण व्हायरल नव्हते. तर त्यांनी सांगितलं की तू स्वतः व्हिडिओ बनव, एक दिवस महाराष्ट्र तुझा स्टेटस 100% ठेवणार. आणि ते शब्द माझ्या मनाला भावले की खरंच आहे, आपण त्याला काल रोज रोज कॉलअप करायला. आणि मग मी त्यावेळेस व्हिडिओ बनवायला लागले. आणि आज ते झालं, नंतर टिकटॉकला माझे 3.5-4 लाख फॉलोअर्स होते. संपूर्ण महाराष्ट्राने माझे व्हिडिओ स्टेटसला ठेवले होते, आजही ठेवतात, आजही ठेवतात. स्टोरीला तर बऱ्यापैकी लोकांच्या स्टोरीला, इंस्टाग्रामला तर तुमचेच व्हिडिओ असतात. आणि मग मी काय केलं, त्याचं ऐकलं आणि कुणाला कॉलअप वगैरे नाही केलं. आणि मग ती टिकटॉकची जर्नी चालू केली. 3.5 लाख फॉलोअर्स आले टिकटॉकला. पण टिकटॉक अचानक बंद पडलं. त्यानंतर इंस्टाला आलो. मग इंस्टाला आल्याच्या नंतर मग त्याचा जो माझ्याकडे अनुभव होता तोच हा वापरला. मग इंस्टाला हळूहळू, पण इथं पण व्हायरल लगेच नाही झालो. इथं व्हायरल नाही झालो. माझ्या आयुष्यात एक घटना घडली ज्याच्यामुळे मी खूप कॉलअप झालो पूर्ण. त्यावेळेस पूर्ण म्हणजे व्यवसायात पण संपलो आणि तिथं पण इच्छा गेली आपली जायची. पण नंतर विचार केला, 1 महिनाभर बंद ठेवलं मी पूर्ण इंस्टाग्राम. तर लोकांचे मेसेज आले की बाबा का बंद केलं, का असं करतो, जे जवळचे होते त्या लोकांनी. मग पुन्हा एकदा विचार केला की बाबा ठीक आहे, आपण काय गोष्टी चुकलो म्हणून आपण तिथपर्यंत हे करू, पण ह्याला दोषी आपण आहेत, बाकीचे लोक नाही आहे. लोकांना आपण व्हिडिओ आपल्याकडे लोकांना आवडत असतील, मोजके लोक होते त्यावेळेस, जास्त नव्हते. मग मी पुन्हा सुरुवात केली आणि नंतर हळूहळू आजपर्यंत पोहोचलो आणि लोकांनी प्रेम दिलं. ती घटना काय होती सांगता येईल आपल्याला थोडंफार, जर म्हणजे सगळं नका सांगू, काही आयडिया द्यायची झाली तर. त्यावेळेस काय झालं की चुकीच्या संगतमुळं आपला काही दोष नसताना सुद्धा आपलं नाव येऊन गेलं होतं. हो, माझं नाव येऊन गेलं होतं. आणि त्यावेळेस नॉर्मल जेल झाली तेव्हा. ओके. हो, म्हणजे चुकीचं काहीच नव्हतं. आपण कधी 24-26 कुठलाही केस नव्हती, पण त्यावेळेस झालं. तुमची आवडतीची गाडी कोणती आपल्या मिस्टर गाडीवाला ब्रँडची? माझी स्वतःची आवडती गाडी जर बोललं ना तर आमच्या ह्याच्यामध्ये विंटेज म्हणून एक गाडी. विंटेज? हो. जी विंटेज गाडी अशी आहे की मी आतापर्यंत ज्या कस्टमरला विकली त्या कस्टमरचा एकही फोन नाही आला किंवा आमच्या गाडीचं असं झालंय तसं झालंय, काय नाही. गाडीची क्वालिटी पण छान आहे आणि ती गाडी आतापर्यंत गेल्याच्या नंतर मला त्रास खूप कमी दिलाय. बाकीच्या गाड्या पण नाही देत, पण ते कसं लहान मुलं युज करतात. कसं यूज? लहान मुलांचा युज थोडा हा रफ असतो, थोडंफार वायरिंग वगैरे तुटती, त्यावेळेस आम्ही कॉलिंग वरच ते करून देतो. पण त्या विंटेज गाडीचा आजही कधीच नाही आला. म्हणजे ज्या कस्टमरने दिली त्या कस्टमर हॅप्पी आहे. आता मी तुम्हाला सांगेन की एका कस्टमरने माझ्याकडून ती गाडी घेतली, जी प्राइस थोडी जास्त आहे. किती जाते? 20 पर्यंत जाते. 20 पर्यंत. हो, पण ती गाडी खूप भारी आहे. मी आता त्याचा व्हिडिओ पण सोडला. तर एका कस्टमर, नाशिकच्या कस्टमरने एकच घेतली होती, तर त्याने आज 11 गाड्या माझ्याकडून घेतल्या. 11 विंटेज गाड्या घेतल्या. बापरे. म्हणजे तो दर 1-2 महिन्याला एक विंटेज मागवतोय. फक्त फोन करतो की मला ही विंटेज पाठव. त्याचे मित्र वगैरे तो खूप रिच आहे, बिझनेसमॅन आहे मोठा. तो त्याच्या रिलेटिव्ह मध्ये छोट्या मोलांना ती विंटेज देऊन टाकतो. त्याचा बर्थडे असेल ना, त्याला विंटेज देऊन टाकतो. फोन करतो फक्त, कॉल. नाशिकचा आहे आणि त्याच्या बाजूला दुकान आहेत. त्यांनी सांगितलं की तिथं पण विंटेज आहेत किंवा तिथं पण गाड्या आहेत, पण मला तुमच्याकडूनच घ्यायची. बरोबर आहे, कारण त्याचा विश्वास कमावला ना आपण. त्याच्या एका फोनवर आपण, त्यांनी फक्त ऑर्डर देतो, एका फोनवर ती गाडी पॅक करतो. आज 11 गाड्या गेल्यात माझ्या. 11वी गाडी एक 8 दिवसापर्यंत येईल. 11 गाड्याला एकही प्रॉब्लेम नाही आला. प्लस 11 गाडीमध्ये एकही डॅमेजचा प्रॉब्लेम नाही आला इथून नाशिकला पाठवणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
त्यांनी आज ऑर्डर दिली की त्यांना दुसऱ्या दिवशी पाहिजे असेल त्या दिवशी आपण गाडी पोहोचवली. लगेच हो, लगेच पोहोचवली. मग त्यासाठी मला माहिती काय करावं लागतं काय नाही. बरोबर आहे. ती गाडी विंटेज गाडी माझी फेवरेट गाडी, फेवरेट आहे. फेवरेट राहील काय. बुलेट मी घेतली, मला बुलेट पण खूप आवडली दादा. बुलेट पण म्हणजे भाच्याला घेतली मी, पण मीच चालवत होतो ती, स्वतः चालवून मग घेतली. मस्त आहे बुलेट पण. आहे. आता आपण काय झालं सर, अपडेट केलं. म्हणजे मी स्वतःचं मोठेपण नाही सांगणार पॉडकास्टला, मी अपडेट करायला लावलं समोरच्या त्यांच्याकडून ज्यांच्याकडून घेतो आम्ही डीलरशिप. त्यांना सांगितलं की तुम्ही हे बदला, तुम्ही ते बदला, तुम्ही बॅटरी बदला, तुम्ही वायरिंग बदला, तुम्ही हे बदला, कलर चेंज करा. पिंक कलर आवडतात, तुम्ही पिंकची प्रोडक्ट वाढवा. ज्या मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरणार आहे, ते माझं स्वप्न आहे. वेस्पा आपली पिंकच आहे. हो, पिंक. मग मी हळूहळू कलर चेंज करायला लावले हळूहळू, कारण जोपर्यंत मी स्वतः उतरत नाही तोपर्यंत मला ह्यांच्याकडून चेंज करून घ्यावं लागलं. ज्या दिवशी मी स्वतः उतरल त्या दिवशी मला माहिती काय करायचंय. आणि म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ना सर, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू उमटवतं, त्याचा खूप मोठा आनंद आहे मला. कारण मी काय होतं माहिती का, मला माहिती की एखादी गाडी एखाद्या मुलाने जर पाहिली जाताना रस्त्याच्या किंवा व्हिडिओ जरी पाहिजे तर त्या मुलाला ती गाडीच लागते. आणि काय होतं, आपण म्हणजे त्या मुलाचा बाप असेल, त्या मुलाचा मामा असेल, आजोबा असेल, तर स्वतःचे ते स्वप्न दाबून ठेवू शकतात की नाही आपल्याला मला या दिवाळीत फॉर्च्युनर घ्यायची, तर त्यावेळेस नाही ऍडजस्ट झालं तर म्हणतात ठीक आहे ह्या दिवाळीत आपण पुढच्या दिवाळीत घेऊ. बरोबर. पण आपण घेऊयात हा पुढे ढकलू शकतो, पण मुलांचं करू शकत नाही. आणि मग मुलांना गाडी दिलेली, मुलं कुठल्याही कस्टमर ग्राहक जो असत ते सॅटिस्फाईड तेव्हाच होतो की ती गाडी कमीत कमी त्याला 1-2 वर्ष चांगली गेली. आणि ठीक आहे, प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टीत येतात, असं येत नाही. आफ्टर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण ते आफ्टर सर्व्हिस देतो. तुम्ही देता? हो, देतो. आफ्टर सर्व्हिस आपण त्यांना 1 वर्षाची फ्री देतो. 1 वर्षाची फ्री दिल्याच्या नंतर कस्टमरला काय वाटतं की बाबा गाडी खराब झाली पण गाडी नीट करून दिली नंतर तो हॅप्पी होतो. आता ती गाडी जर कचऱ्यामध्ये फेकायची वेळ आली तर तो पुढच्या वेळेस ती गाडी घेण्याचा विचार कधीच नाही घेणार, नेक्स्ट पोराला पण नाही घेणार. बरोबर. पण ते ह्याच्या अगोदर होत होतं, आता ह्याच्या नंतर नाही होणार. आणि मी माझ्यामुळं पण माझे जे व्यावसायिक मित्र आहेत माझ्याच फील्डमध्ये, त्यांनी सुद्धा ह्याच्यावर अभ्यास केला. म्हणजे काय झालं किंवा मी बदल घडवल्यामुळे त्या लोकांना कळलं की वॉरंटी दिली तर लोक गाडी घेणार आहे, त्यांनी वॉरंटी चालू केली. लोकांना त्यांना कळलं की आफ्टर सर्व्हिस दिली तरच आपला व्यवसाय, त्यांनी आफ्टर सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. मग ह्या गोष्टींचा इंडस्ट्री चांगली होत चालली. हो, चांगली होत चालली. काळा टीका असतो नेहमी व्हिडिओ मध्ये पाहतो, आज लाल टीका आहे. मला दोन्ही टीके तुम्ही का लावता, त्याचं कारण सांगा. नाही, काही असतं एक म्हणजे आपलं नाही का. हो, ऍक्च्युअली म्हणजे काय विषय मी सांगतो, जे पॉडकास्ट मध्ये सांगतो की काळा टिक्का मी तो बुक्का नाही लावत. मी काळ्यामध्ये आपलं काजळ असतं ना लहान मुलांचं, ते मिक्स करायचं आणि ते लावायचं. कारण मी ज्यावेळेस जेलला होतो त्यावेळेस मला तर टिक्का वगैरे भेटत नव्हता, त्यावेळेस मी ते हे लावायचो आपल्या ह्याचं हे असतं ना, ग्रीस का, नाही त्या जबाबदारांसाठी जे आंघोळीचं पातेलं असेल ना, त्याच्यात एक खाली काळं तापवलेलं तर त्याच्या खाली ते लावायचं, कारण तिथे भेटत नाही ना काही, तुम्हाला टिक्का वगैरे काही नसतं. आता त्याची आपल्याला लावायची सवय होती त्याच्यामुळे ते लावायचं. नाना आहे आपले किंवा मॅक्स दादा आहे, तर यांच्याशी तुमची मैत्री कशी झाली? यांच्याशी मैत्री अशी झाली की सुरुवातीला माझी आणि सचिनची मैत्री झाली. ऍक्च्युली ह्याच्या मैत्रीचा खरा जर सुरुवात कोणा झाली असेल तर द फोन रूमचा आमचा शुभम दादा. शुभमची माझी मैत्री झाली. त्याचा किस्सा असा होता की शुभम आणि आम्ही सोशल मीडियावर एकमेकांना ओळखत नव्हतो, पण प्रत्येक जण एकमेकांचे व्हिडिओ पाहत होतो. शुभम आपल्या इथं मॉल आहे, त्या मिलेनियम मॉलला फिरायला आला होता. आणि इथं आल्याच्या नंतर शुभमला एका माझ्या मित्राला रिक्षावाला होता, त्या रिक्षावाल्याने रात्री शुभम फिरत होता, त्यावेळेस फिरताना शुभमला पाहिलं त्यांनी आणि त्यांनी विचारलं की तुम्ही इकडे कसं काय, तर त्यांनी सांगितलं आलं इथं वाकडला फिरायला आल्याच्यानंतर तो म्हणला की अरे मग तुम्ही इथं आल्याच्यानंतर पिऊ दादाला भेटला का नाही, कारण मी पण सोशल मीडियावर. बरोबर आहे. तर ते म्हणलं पिऊ दादा इथं राहतात का? शुभम म्हणला हो इथं राहतात पलीकडे म्हणलं. मग त्याच रात्री शुभमनी, आणि त्या दिवशी मला आजही आठवतं, मी एका आरतीला गेलो होतो फलटणला, सूरज चव्हाण त्या दिवशी विजेता ठरला होता बिग बॉस. मला आजही आठवतं, मी सूरजला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या त्याच्या बाच्याजवळ, कारण सूरजकडे कॉल नव्हता. मग मी तिथून निघालो, त्यावेळेस मला मेसेज आला, कारण मी रात्री उशिरा येत होतो, त्यावेळेस मेसेज आला की मी बघितला मेसेज शुभमचा. मग मेसेज केला की दादा मी वाकडमध्ये आलोय, मला तुम्हाला भेटायचंय. आता मी तो पण फेमस होता आणि तो पण एवढा मोठा बिझनेसमॅन होता. मी लगेच खाली माझा नंबर टाकून दिला की मला या नंबरवर कॉल करा. त्यांनी दुसऱ्या दिवशी 10 वाजता फोन केला, मला भेटायचं. आमची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर मग आम्ही अशाच गप्पा वगैरे मारल्या, दोघांना एकमेकाचा स्वभाव आवडला. मग त्यावेळेस त्यांनी मला, त्यांची आणि सचिनची मैत्री होती, मॅक्स. मग त्यांनी मला त्यांचा सचिनचा कॉल लावून दिला. सचिन आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो, थोडीफार मैत्री झाली आणि लगेचच 15 ते 20 दिवसांनी शुभमचा वाढदिवस होता.
मग सचिन आणि मी एकत्र वाढदिवसाला गेलो बरोबर आहे. आणि मग तिथून सुरुवात आमच्या मैत्री झाली. मग नंतर नानांची एका कार्यक्रमात झाली. मग नाना, मी आणि सचिन आणि शुभम. आणि आता शुभम कसा जरा थोडा लांब राहतो ना, हा. त्याच्यामुळे तो सोबत जास्त दिसत नाही. पण तो आमच्या सोबत ज्यावेळेस जमेल त्यावेळेस असतो. ओके. या फील्डमध्ये जेव्हा आपण सोशल मीडियावर फेमस असतो, आपल्या बिझनेसला फायदा पण होतो. पण जसं नानांसोबत घडलं की काही लोक हॉटेलला जातात, म्हणजे याच्यावर माझं असं ओपिनियन आहे दादा की तुम्ही एखाद्या हॉटेलला जेवण करायला जाताय, तुम्ही जेवण करा, तुम्हाला जर आवडत नाहीये तुम्ही गुगल आहे तुमच्याकडे, रिव्ह्यू टाका, ठीक आहे, किंवा तुम्ही तिथे तुमची फीडबॅक द्या की मला ही गोष्ट नाही आवडली. तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ बनवताय आणि त्या माणसाची बदनामी करताय किंवा त्या हॉटेलची बदनामी करताय, म्हणजे यामागे तुमचं इंटेन्शन असं आहे की त्याची हॉटेल न चालावी. बरोबर आहे. एवढी जर गर्दी जर हॉटेलला आहे तर हे तर मान्य आहे की 70% लोकांना जेवण आवडू शकतं, 30% लोकांचं. आता मला कोकणातलं जेवण आवडेल का नाही, कारण मी खानदेशी आहे. बरोबर. कोकणातल्या माणसाला खानदेशी जेवण आवडेल का नाही, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. म्हणून तुम्ही डायरेक्ट ज्या माणसाने एवढी मेहनत करून एवढं एक बनवलेलं असतं वैभव, तुम्ही 2 मिनिटाच्या व्हिडिओने त्याची बदनामी करून टाकता. बनवायला तर वेळ लागतो दादा. तुमचं स्वतःचं उदाहरण आहे की 3-4 वर्ष त्याआधी टिकटॉक एवढं सगळं करून मग आज एक ब्रँड बनवलाय, त्याला तुम्ही आता मोठं केलं. तुम्हाला माहिती मेहनत काय आहे. मेहनत करणं तो व्यक्ती करत जातो, पण एक व्हिडिओ इतकी घाण करू शकतो, म्हणजे घाण झाली नाही किंवा, पण लोकांचं इंटेन्शन. तुमचं मत काय, मला एकदम परखड मत द्यायचं. परखड आणि एकदम प्रामाणिक मत देतो. तुम्ही विचार करा, जर समजा आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये जर समजा 10 पेक्षा किंवा 15-20 लोकांचा कार्यक्रम असेल, तर साहजिक आहे बनवण्याची तारांबळ उडून जाते. आपल्या घरातली आई असेल, आपली बहीण असेल, किंवा जे लेडीज वर्ग असेल, ते जरा थोडं गडबडतात. 20-25 रिलेटिव्ह एकदा जेवायला येणार आहेत तर त्यांची तारांबळ उडते. आणि नेमकं त्याच दिवशी कुठल्या ना कुठल्या एखाद्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे भाजीमध्ये असेल किंवा भातामध्ये असेल किंवा भाकरीत कुठं ना कुठं मीठ वगैरे कमी पडतं, जास्त होतं, काही ना काही थोडंफार बरोबर चेंजेस होतं. का होतं? कारण त्यावेळेस लोक आलेले असतात, प्रेशर असतो. प्रेशर असल्यामुळे माणूस चुकतो. माणूस कधी ना कधी चुकणार, ते यंत्र नाही. बरोबर. तसंच नानांच्या हॉटेल होतं. नानांचं नाव झालंय, गर्दी वाढली. गर्दी वाढल्याच्या नंतर प्रत्येकाला जे खात आहेत ते प्रत्येकाला सर्व्हिस टायमिंगवर पाहिजे. तुम्हाला वेळ प्रत्येकाकडे थांबायचं नाही, कोणाला वेटिंग कोणाला नकोय, प्रत्येकाला लवकर पाहिजे. ते आल्याच्या नंतर हे लवकर आणा. मग तो जो देणारा वर्ग आहे, लोक येत राहू, ते बिचारे थोडी गडबड होणार. आणि मग नेमकं काय होतं, 100 जणांना दिल्याच्या नंतर 1 जणांना गडबडीमध्ये कुठं ना कुठं चुकतो माणूस. आणि मी सांगतो चुकले असेल आणि मग त्यावेळेस जर तुला एखादी वस्तू चुकली तर तुम्ही काय करायचंय, किंवा आपला माणूस आहे ना, मग आपण ठीक आहे, त्यावेळेस एकदा तुम्ही खेळलं, त्यावेळेस चुकी झाली, सेकंड टाइम ये. बरोबर. त्यावेळेस जर तुला तसंच झालं तर तू अजून एकदा ये. 2-3 वेळा आल्याच्या नंतर जर समजा तुला ती चव कंटिन्यू लागली तर तुम्ही नक्कीच तक्रार करा, व्हिडिओ बनवा, प्रॉब्लेम नाही. पण एक वेळेस आलात, गर्दीच्या वेळेस आलात आणि त्याच वेळेस जर तुमच्याकडून तसं घडलं तर तुम्ही लगेच नाही ना समजा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक प्रश्न, प्रत्येकाच्या जिभेचे म्हणजे चव ही वेगळी. मला वडापाव आवडला तर तुम्हाला तो आवडत नाही. बरोबर आहे. तुम्हाला वडापाव आवडत असेल तर बाकीच्याला मिसळ आवडते. प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं, वेगवेगळे आहे. आणि मग तसंच असतं त्याच्या. आता या क्षेत्रामध्ये कसं आहे, थोडं खूप डिफिकल्ट आहे, पण तरी सुद्धा हा माणूस 12 शाखा चालवतो. नॉट अ जोक. 12 शाखा म्हणजे त्या माणसाला रोज 12,000 लोकांचं जेवण बनवावं लागत असेल. म्हणजे बरोबर आहे. आणि तेवढं स्टाफ हे करायचं आहे, तर लोकांना हे करायचंय. भरपूर अडचणी असतात व्यवसायामध्ये, त्या हॉटेल व्यवसायामध्ये. आणि फूड इंडस्ट्री खूप डेंजर आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि कारण तिथं काय होतं, फूड इंडस्ट्री जिथं आली तिथं मग थोडं प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना स्ट्रगल आहे. आणि ते सुद्धा करून त्या माणसाने आज एवढं नाव कमवलंय. तर नाव कमवले म्हणजे नाव बदनाम होतच. असं नाही की नाव कमवले, जेवढं तुम्ही नाव कमवताल त्याच्या दुप्पट तुम्हाला नाव बदनाम करणारे लोक असतात, ते चालतं. आणि नाना असा माणूस आहे, म्हणजे मी सांगतो, म्हणजे मी नानांसोबत राहतोय ना, तर एक खरा आणि चांगला उद्योजक जर कोणाला म्हणता येईल ना तर नाना आहे. तसे त्यांच्यापेक्षाही मोठे उद्योजक आहेत, पण मी त्यांच्यासोबत राहतोय, त्यांच्याकडून शिकायला भेटतं. छोट्या छोट्या गोष्टींवर पण खूप लक्ष असतं. आज त्यांचं शिक्षण काहीच नाहीये, 7वी नापास आहेत नाना. बापरे. हो, 7वी नापास असणाऱ्या माणसाला आज त्याच्याकडे जी माणसं कामाला आहेत त्यांना 1.5-2 लाख रुपये पगार आहे. आज बघा, विचार करा. आज सोपं नाही. मी व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर मला कळलं की 8-10 लोक सांभाळायचे आणि आज त्यांच्याकडे 800 ते 1000 लोकांचा स्टाफ आहे. त्याच्यापेक्षाही जास्त असेल. बापरे. हो,
प्रत्येक फ्रँचायझीला 80 ते 100 लोक लागत आहेत. बरोबर बरोबर. आणि हा माणूस तो प्रोव्हाइड करतोय. असं नाही की तो फ्रँचायझीवाले गोळा करतो. नाना आणतात ते माणसं, त्यांना शिकवतायत आणि शिकवल्याच्या नंतर ती लोक त्या फ्रँचायझीवर पाठवतात. आणि ह्या लवर सर्वांवर होल्ड करणारा एकमेव माणूस म्हणजे नाना आहे. म्हणजे 1000 लोकांना सांभाळायचे सर, नॉट अ जोक. ते पण व्हिडिओ पण बनवायचे, व्हिडिओ पण बनवायचे, प्रत्येक ग्राहकाचं मन जिंकायचे. हे सगळं करणं सोपं नाहीये असं वाटतंय. नानाच नाही असं नाही म्हणत मी, आपला प्रत्येक मराठी व्यावसायिक जो सोशल मीडियावर करतोय ना त्याला तेच होतं ना दादा. मग वैयक्तिकच वाटतं ना की आता तुम्ही बघा, राजस्थानवरून इथं काही लोक येतात. आपण वाकडमध्ये राहतो, तुम्ही राहता, मी राहतो. आपण पाहतो की गल्लोगल्ली राजस्थानवरून आलेल्या किंवा कोणत्या दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांचे दुकानं झाले, किराणा शॉप झाले. तुम्ही सांगा मला कोणते मराठी पोरं आहे आपले की जे किराणा शॉपचा टाकता. ते झाले, ते लोक काय करताय, त्यांचं बसवता पहिले, मग तिकडून अजून 4 लोक घेऊन येतात. हा, सकाळी 7 वाजता जरी काही लागलं तरी ते आपल्याला आणून देतात. आज सगळ्या त्या लोकांनी बनवले किंवा कोणत्या एखाद्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही बघितलं, प्रत्येक ठिकाणी तेच आहे. एकमेकांच्या पायनी खेचत. नाही मला ते म्हणायचं आपल्यात काय होऊन जातं ना की म्हणजे ठीक आहे, आता भरपूर उद्योजक चांगल्या पद्धतीने करायला लागले, पण आपल्यात पाय खेचताना. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो ह्या संदर्भात. स्वीट होम वाले आमच्या इथं दोन्ही एकमेकांच्या समोर आहेत, एकमेकांचे कट्टर कॉम्पिटिटर आहेत. दोघांमध्ये एवढी रेस चालू आहे. पण तरी सुद्धा एकदा झालं असं की मी पहिल्यांदा ह्या स्वीट होम वाल्याकडे गेलो. म्हणजे मी एकदा असं अचानकच गेलो, तर त्या स्वीट होम गेलो डाव्या हाताला आय थिंक कॉर्नरला. हो, कॉर्नर. तर त्या स्वीट होम वाल्याकडे गेलो. स्वीट होम वाल्याकडून मी पेढा घेतला स्वीट मध्ये. पण काय झालं, तो पेढा खराब निघाला. मी त्याच्याकडे गेलो, त्याने मला चेंज करून दिला. तो म्हणजे सर 2-3 दिवस झाले असेल काहीतरी, त्याला थोडा वास येतो, तो चेंज करून दिला. चेंज करून दिल्याच्या नंतर मग मी तिथं त्यावेळेस घेतला, पण नेक्स्ट टाइम तिथं जायला टाळलं. नको भाई, तो खराब आहे आपण. मग मी त्याच्या समोरच्याकडे गेला, तर त्याला मी त्याचा किस्सा सांगितला. म्हणजे कुणाला, त्या समोरच्या दुसऱ्या कॉम्पिटिटरला सांगितलं की भैया उधर का जो स्वीट वाला आहे उसका, म्हणजे त्याला सांगितलं की त्याला खराब पेढा निघाला. मग त्यांनी काय करायचं होतं की बाबा त्याला चान्स भेटला होता, त्यांनी त्याची बदनामी खराब आहे, ते प्रत्येक वेळेस खराब देत कशाला घेतायचे. त्यावेळेस तो काय म्हणला माहितीये का, सेम एकाच कास्टचे, ते म्हणलं की नहीं मारवाड़ी लोग कहते हैं मोस्टली सर, वो क्या होता है, जरा थोड़ा गर्मी का टाइम है ना, इसके लिए वो थोड़ा खराब होता है जल्दी, तो फ्रीजर का कुछ प्रॉब्लम रहेगा या फिर गर्मी के वास्ते होगा रहेगा. त्याने मला हे उत्तर दिलं. मी त्यांनी त्याची बदनामी नाही केली. कॉम्पिटिटर इतका जवळचा असून त्यांनी त्याची बदनामी नाही केली. तर त्यांनी त्याचा व्यवसाय पण थांबवला. म्हणजे त्याला माहिती आहे की हे त्याच्याबद्दल मी बदनामी केली तर उद्या माझ्यावर पण येणारी वेळ. बरोबर बोलले, कारण माझ्या पण पेढ्याला तो खराब म्हणू शकतो उद्या उठून काय. तर तो म्हणला की तो पेढा खराब त्यांनी नाही केला, तर तो गरमीमुळे खराब झाला किंवा म्हणजे हे शिकलं पाहिजे दादा की त्या माणसाने त्याच्या समोर हा असून सुद्धा त्यांनी त्याची बदनामी नाही केली. बरोबर. हे एकमेकांना सर धरून चालतात, पाय खेचत नाही. हे काय म्हणतात की नाही तो थोडा कॉम्प्युटर जरी असला तरी आज तो 4 पैसे कमवेल तर मी पण 4 पैसे कमवतो. बरोबर आहे. आज त्याच्या नशिबातलं ग्राहक त्याच्याकडे जाते, माझ्या नशिबातलं ग्राहक माझ्याकडे येते. तसं आपल्यामध्ये नाही ना. आपल्यामध्ये काय होतं किंवा नाही त्याचं हॉटेल एवढं मोठं चाललंय, त्यांनी आज डिपेंडर घेतली, त्यांनी हे केले, तर नाही नक्कीच त्याची बदनामी झाली. बदनामी नका करू, एकमेकांना सोबत ठेवा. आणि नानांचं एक तंत्र, नानांचा विषय असा आहे की नानांनी स्वतःच्या ओपनिंगला महाराष्ट्रातील प्रत्येक फेमस हॉटेलवाले बोलवले होते. काय सांगताय? हो का. जलपरीवाला होता, भाग्यश्रीवाला होता, तिरंगावाला होता. ऍटलिस्ट त्यांचे जगदंबा हॉटेल शेजारी खेड शिवापूरची ओपनिंग होती, मला आठवते. खेड शिवापूरची त्यांनी जगदंबा हॉटेलवाल्याच्या मालकाला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं. ते काहीतरी वैयक्तिक त्यांच्या व्यवसायामुळे नसेल जमलं, पण सगळे व्यावसायिकांना महाराष्ट्रातले जेवढे हॉटेल उद्योजक सगळ्यांना बोलवलं होतं. काही जण आले, काही जण नाही आले. पण बघा मग विचार करा. आणि नाना प्रत्येकाच्या, माझ्या उमरग्याच्या शाखेला नाना आले होते, त्यावेळेस नानांनी मला सांगितलं की दादा मी प्रत्येक हॉटेलवाल्याला भेटून जाईन, तुम्ही माझ्यासोबत चला. पण मला काहीतरी ऍक्च्युली काम होतं, कारण माझ्यासोबत आमच्या स्टाफ आला होता, बरोबर आहे, त्यांना घरी सोडायचं होतं. मग मी नाही गेलो. पण नानांनी त्यावेळेस प्रत्येक हॉटेलला भेट दिली आणि प्रत्येक हॉटेलसाठी एक व्हिडिओ बनवला. तिरंगावाल्याला भेटले, ते भाग्यश्रीवाल्याला भेटले, जलपरीवाल्याला भेटले, धाराशिवच्या मातोश्री हॉटेलवाल्याला भेटले. परत ते ठीक आहे फेमस आहेत म्हणून ह्यांना तिथं भेटले. पण ते जे छोटे मोठे असतात ना आपले जाता लागणारे, त्यांना सुद्धा भेटले आणि त्यांचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केले. म्हणजे हे एक असते. बरोबर आहे. नाही तर एवढा मोठा माणूस डिपेंडंट मध्ये फिरत कशाला, काय गरज नाही माणसाला. आज त्याला तिथं जायला 40,000 पेट्रोल लागलं असेल डिपेंडर. तो काय म्हणला प्रत्येक ठिकाणी का थांबव मी. पण नाही, मोठा माणूस तेव्हाच होतो ज्यावेळेस तो बाकीच्यांना धरून चालतो.
खूप म्हणजे नानांकडून शिकण्यासारखं खूप आहे, सचिनकडून शिकण्यासारखं खूप आहे. मॅक्स दादांबद्दल बोला काहीतरी. हा, सचिन बद्दल पण खूप शिकण्यासारखे. हा माणूस असा आहे की प्रत्येकाचं मन जपतो, ओके. प्रत्येकाचं मन जपतो आणि कसं जपायचं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला कधीच तो आधी मध्ये मेसेज वगैरे करतो, फोन पण करतो, आमचा फोन तर असाच कंटिन्यू, पण तो कंटिन्यू आणि कधीच कुणाबद्दल असं नाही का सांगणार की अरे तो हा, नाही, त्याचं खूप चांगलं असतं. म्हणजे जसं माझं आणि त्याचं चांगलं आहे ना, तसं त्याचं पण खूप चांगलं असतं. म्हणजे त्यांनी काय त्याची जी फळी बनवली ना साखळी, बरोबर आहे. ती व्यवसायासाठी असेल किंवा त्याची मैत्रीसाठी असेल किंवा स्वभावच तसा. स्वभावच, पण ऍटलिस्ट तो माणूस. आणि तुमच्या वाईट काळामध्ये सगळ्यात पुढे येणारं नाव आहे नानांची, जो आता जो पेज आहे ना, सगळ्यात पुढे येणारं नाव आहे. तरी तो व्हिडिओ केला तिथे जाऊन, मला तो रिकमेंड झाला व्हिडिओ. मी पाहिलं की मॅक्स दादा जात आहे तिथं आणि त्यांनी रिव्ह्यू घेत आहे लोकांचे. म्हणजे मला असं वाटतं नानांना पण माहित नव्हतं की असं झालेलं. त्यांनी टाकलं की बापरे. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सोबत होतो. हम्म. आम्ही कुठं गेलो सोबत, मी सचिन, हा, मातोश्री हॉटेलच्या त्याच्या जिमच्या ओपनिंगला गेलो. ओके. ओपनिंगहून आलो आणि त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की उद्याच्या डाऊन डायरेक्ट करायचं. नाना त्या दिवशी ह्याला होते, अलिबागच्या रिसॉर्टला होते. ओके. हा डायरेक्ट गेला, मला फोन केला की मी डायरेक्ट चाललोय. म्हणलं ठीक आहे. आणि आता लांब असल्यामुळे मला नाही जमलं, पण त्याने डायरेक्ट गेला, डायरेक्ट व्हिडिओ काढा, मला पण माहित नाही, डायरेक्ट व्हिडिओ पोस्ट केला. सचिन हे पाहिजे आणि आहे म्हणजे मी जर मी त्या लोकांची नाव फक्त त्यांच्या सोबत आहे म्हणून नाही, बरोबर आहे. माझ्या ह्याच्या अगोदर मला खूप सारे रील स्टार भेटले, खूप सारे मित्र भेटले, खूप सारे व्यावसायिक भेटले, खूप सारे म्हणजे बाकीचे लोक नेते भेटले आणि भरपूर सारे पॉलिटिक्स लोक पण भेटले, मोठे मोठे राजकारणी पण भेटले. पण हे दोघं माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी मी, आता त्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी पण खूप चांगली, कारण त्यांना जेव्हा बोलवेल तेव्हा त्यांनाही विचारेल मी तुमच्या. आपण त्या तिघांचा, आमच्या तिघांचा एक पॉडकास्ट नक्कीच घेऊ, जो अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल. नक्की. आणि म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. बरोबर आहे. ज्या ठिकाणी काय करायचं ना त्या ठिकाणी तेच करायचं. ते करतात. व्यवसाय म्हणजे व्यवसायाच्या व्यतिरिक्त काय दुसऱ्या डोक्यात विचारच नसतो. ओके. रिकामे काम काही रिकामे काम नाही, फक्त त्यांच्या डोक्यात व्यवसाय म्हणजे व्यवसाय. व्यवसायासाठी आपल्याला कुठं जायला लागेल. व्यवसायासाठी जर तुम्हाला आज निघायचं नाही 500 किलोमीटर, लगेच निघणार. ओ हो हो. म्हणजे व्यवसाय सोडून दुसऱ्या डोक्यात ना. अपडेट खूप आहेत, खूप अपडेट आहेत. आणि मी त्यांच्याकडून शिकलं. त्यांची जर संगत नसती मिळाली ना, मी अपडेट झालो नसतो सर. मी आजही, बरोबर आहे, मला सांगायला नक्कीच आवडेल. आणि मग मित्राबद्दल चांगलं सांगणं नक्कीच आवडेल. त्या लोकांमुळे मी अपडेट होतोय आणि त्या लोकांनी मला अपडेट केले. दादा, छोट्या छोट्या फ्रँचायझी देण्यापेक्षा मोठं काहीतरी करा. दादा, सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडून माल गेला पाहिजे ह्याच्यासाठी काय करा. आमची मदत लागली तर आम्हाला कॉल करा, पण तुम्ही अपडेट व्हा, पुढे चाला. बरोबर आहे. खूप शिकलो. तुम्हाला आता असं झालंय की सचिन म्हणजे मॅक्स दादा झाले किंवा नाना झाले किंवा तुम्ही झाले, तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलं जातं इव्हेंटला, तर त्याचे पैसे घेतात का तुम्ही? नाही, आम्ही ह्याच्या अगोदर लोकांना वाटतं हो, नाही पैसे वगैरे घेत नाही. मी सांगतो क्लिअर, मी डायरेक्ट, तुम्ही वाटलं हा क्लिप कर तुम्ही याची दाखवा. आम्हाला भरपूर ठिकाणी पैशावर बोललं जातं की दादा पैसे घ्या. आता नेक्स्ट एका ठिकाणी मला आम्हाला दोघांना एक जण पैसे द्यायला तयार आहे. पण होतं काय माहिती का, की पैसे घेऊन जर करायचं असतं तर मग आम्ही रील्स याच्यावर रम्मीची जाहिराती करून पण कमवली असते. तुम्ही कधी केलं नाही का? नाही, आम्ही कधीच केलं नाही. बेटिंग मीटिंग नाही का? ओके, बोला. तर मग ते करून आम्ही पैसे कमवले असतात. लोक एका व्हिडिओचे लाख रुपये घेतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे कमी, आमच्यावर विश्वास ठेवणारे जास्त. आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त पैसे भेटले असते, पण ते केलं नाही आणि करणार पण नाही. तर आम्ही मग लोक, सचिननी सांगितले की दादा आपण पैसे न घेता गेलो तर मग आपली किंमत राहणार. पैसे घेता गेलो तर पैसे घेऊन गेलो, ओके, पैसे न घेता गेलो तर किंमत राहणार आणि आपल्याला पैसे पण घ्यायचे नाही. मग आम्ही काय केलं की मध्यंतरी आंदोलन झालं, मराठा आंदोलन. त्याच्यामध्ये खूप जणांना अन्नदान केलं आम्ही तिघांनी पण. आणि मग त्यानंतर परत शेतकऱ्यांवर तिकडं म्हणजे आपल्या पश्चिम ह्याच्यात धाराशिव वगैरे त्या खूप सारा पाऊस झाला, शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं. तर मग त्या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. मग अशा लोकांसाठी आम्ही काय केलं, फंड गोळा केला की जी आमची, तुम्ही जे आम्हाला ओपनिंगचे पैसे देणार आहेत, जे काय असेल ते आम्हाला देऊ नका. बरं, तुम्ही आम्हाला एक चेक द्या, ते पण त्यांच्या नावाने द्या. आणि आम्ही मग तुम्हाला एका शेतकऱ्याला बैल जोडी, एखाद्या शेतकऱ्याला काय देण्याचं, अशी आम्ही प्लॅनिंग केली. एखादा अपंग आहे तर त्याला ती सायकल नसते का हँड, ती सायकल देण्याचं, म्हणजे अशा ओपनिंग केल्या. मध्यंतरी एक नगरला ओपनिंग केली, त्या नगरवाल्या ओपनिंगने आम्हाला पेमेंट दिलं, पण ते पेमेंट आम्ही सगळं अनाथ आश्रमाला दिलं. मी असे चांगले पैसे घ्यायचे
पण ते तिथे वापरायचे. जिथं वापरायचे. कारण काय होतं माहितीये का, आपण जर पैसे नाही घ्यायचे तर मग काय होतं, लोकांचं प्रेम वाढतं ना आपल्याला, लोक भरपूर वेळा बोलतात, मग नाही गेलो आपण तर त्यांना राग येतो लोकांना आणि मग आपली किंमत राहत. हा, पण पैसे आम्ही ते चांगल्या ठिकाणी वापरले. तुम्ही घेतात आणि ते अशा ठिकाणी शेतकऱ्यांना बैलजोडी घेऊन दिली, भरपूर चांगले कामे केले. तुम्ही पार्टी करता का तिन्ही मिळून? हो. पार्टी कशी असते तुमची? आमची पार्टी म्हणजे आता आम्ही गोव्याला गेलो होतो. लोकांना काय वाटतं गोवा गेले म्हणजे फुल नाही दारू पार्टी? नाही, तसं काहीच करत नाही. फक्त आमचं जास्त खाण्यावर फूड आणि एन्जॉय म्हणजे कसं, किंवा तुम्ही एवढं बिझनेस मध्ये हे घेऊन जातात कंटिन्यू तेच तर मग मोकळेशाने जाणे, गप्पा करणे, गप्पा पण व्यवसायावर. परत आपल्या एका तिघांचे पर्सनल आयुष्यामध्ये तू कसा होता, लहानपणी कसा होता, असं कसं, आता कसं काय करायचं, पुढे काय करणार आहे, मग ह्या गोष्टीवर. आणि एकमेकांना आम्ही एकदम फ्रेंडली बोलतो. असं काय नाही, सोशल मीडियावर जरी असं आम्ही एकमेकांना एकदम फ्रेंडली बोलतो. आणि त्यात आमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप चांगले. त्याच्यामुळे आम्ही जो वेळ आहे आमचा तिघांचा तो फक्त आणि फक्त एन्जॉय आणि आनंदासाठी देतो, बाकी त्याच्यामधनं काहीच नसतं. आणि नॉर्मल मग आता कुठेतरी चांगलं काहीतरी खायला भेटतं, एखाद्या भेळ वगैरे, तर ते खाण्यासाठी त्या ठिकाणी जाणं. चहा भेटतो कुठेतरी चांगला, तर चहा तर पेत नाही ते, पण भेटतो चांगला, मग आपण येतो. असं ठिकाणी आम्ही थांबतो. आता किती दिवसात भेट होते तुमची तिघांची? 8 दिवसाला वगैरे एकदा भेटतात. आणि तिघही वेगवेगळे म्हणजे लांब राहतोय आम्ही. ओके. नाना सचिन मांजरे राहतात, नाना हांडेवाडीला आणि मी वाकडला. आम्ही तिघही वेगवेगळे आहेत, पण तिघही एका ठिकाणी यायचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. आणि आम्हाला ओपनिंग वगैरे असतात, त्याच्यामुळे आम्ही एकत्र कंटिन्यू. आता ओपनिंग आहे आमची 19ला, त्यावेळेस भेटतो. आता आम्ही शनिवारी वगैरे भेटलो होतो. आजपर्यंत तुम्हाला सोशल मीडियावरून कधी धमकी आली का की हा व्हिडिओ काच केला? ऍक्च्युअली तुम्ही निगेटिव्ह व्हिडिओ तर करत नाही, बट कधी अशी धमकी आली दादा की करे पियुष असा व्हिडिओ केला का, तू उडव, हे कर ते कर, अशा धमकी आल्या नाही, असा प्रसंग कधी नाही. पण एक दुसरा त्याच्याच रिलेटेड एक समजा झाला असं की, काय झालं, एक बाबा होते आणि ते बाबांनी काय केलं, घर सोडलं होतं स्वतःच. आता एक नाण्याची एकच बाजू मी पाहिली होती. आणि त्या बाबांनी काय केलं, घर सोडलं होतं आणि ते एका जणांनी त्यांना अडवलं आणि विचारलं. त्यांनी तो व्हिडिओ बनवला की विचारलं, बाबा का हो तुम्ही कुठे राहता, काय राहता, तर तुमची मुलं कोण, काय कोण. त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं की अरे मला घरातनं पोराने हाकलून दिलंय, माझी पोरं असेत, माझी पोरं तशी आहेत, आणि माझा एक पोरगा डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर आहे, तरी मला घरात हाकलून दिलं. आणि मग त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता. त्यावर तो व्हिडिओ घेऊन मी त्याच्यावर दुसरं रिॲक्शन केलं की बाबा, जर तुमचा मुलगा, तुम्ही काय उपयोग आहे तुमच्या पैशाला, तुम्ही एवढे इंजिनियर डॉक्टर आहेत, तुमच्या बापाला सांभाळू शकत नाही. आता हे नाण्याची एकच बाजू ऐकली होती ऍक्च्युली. मी रिॲक्ट झालो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर मला कॉल यायला लागले, माझे नंबर कोणाकोणतरी भेटले, किंवा मला पर्सनल मेसेज पण यायला लागले. आणि माझे नंबर काही जणांनी दिल्यानंतर मला फोन आला. तर त्याच्यापैकी एका नातवाचा, म्हणजे त्या आजोबांच्या नातवाचा फोन आला की पियुष सर, मला एक 5 मिनिटं बोलायची वेळ द्या, जरा इम्पॉर्टंट आहे त्या व्हिडिओबद्दल. मी फोन उचलला, म्हणलं बोला की. मला दादा तुम्ही बोललात ते बरोबर आहेत, पण काय होतं माहितीये का, काही गोष्टी पर्सनल असतात आमच्या, ते तुम्हाला माहित नाही, ते ऐकून घ्या. मग मी विचारलं काय झालं, तर मला आमचे जे आजोबा आहेत ते ड्रिंक करतात. माझ्या वडिलांना, माझ्या चुलत्यांना अजिबात ड्रिंक आवडत नाही. त्यांना सांगितलेलं असं की तुम्हाला जे पाहिजे ते मी घरात देऊ, तुम्हाला जे पाहिजे, पण तुम्ही ड्रिंक करू नका. आणि ड्रिंक केल्याच्या नंतर ते आमचे बाबा कुणालाही शिव्या देतात किंवा घरामध्ये खूप राडा करतात. त्याच्यामुळे आम्ही त्या बाबांना, आमच्या घरचे सांगतो की ड्रिंक करू नका, पण बाबा ड्रिंक केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यामुळे आमचे घरचे त्यांना तसं करतात. आम्ही हाकलून वगैरे दिलं नाही, पण ते मग बाबा ड्रिंक करून देत नाही, पैसे दिले नाही, मग कुणाकडे तरी पैसे मागतात किंवा असे इमोशनल लोकांना आलं लक्षात. तर मग त्याच्यामुळे ते बाबा आमच्या पैसे राहत नाही. तुम्ही प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा. मी दुसऱ्या क्षणाला व्हिडिओ डिलीट केला. काय व्हिडिओ डिलीट फरक नाही पडला. मला कळलं की बाबा असं होऊ शकतं. बरोबर आहे. तुम्ही एखाद्याची चांगली बाजू फक्त ऐकता, एक नाण्याची एक बाजू, दुसरी बाजू ऐकत नाही, तर असं होऊ शकतं. आणि गैरसमजातून झालं शेवटी, असं थोडी होतं, आपल्याला माहित नाही, मत नव्हतं केलं. बरोबर आहे. हो, मला वाईट वाटलं होतं त्या व्हिडिओचं, मी बनवला. पण त्यात माझी चुकी नव्हती, कारण तिथं ज्यांनी बनवला तो त्यांनी इमोशनल केलं होतं. त्यांनी जर त्याची रिअलिटीवर व्हिडिओ बनवला असता तर मग मी बनवला नसता. असं कधी होतं का की तुम्हाला वाटतं, म्हणजे अशी भीती वाटते का कधी बिझनेसची, की म्हणजे असतं नाही का, जेव्हा काही नसतं ना दादा आपल्याकडे, तेव्हा आपण बिनधास्त असतो खूप, पण जेव्हा आपण कमवतो, आपण रिस्पेक्ट कमवतो किंवा आपण बिझनेस बनवतो, तेव्हा भीती वाटते. तुम्हाला काय भीती वाटते? मला भीती सर सांगू, मी खरं सांगतो, मी खूप चांगला प्रश्न विचारला आणि हा विचारणं गरजेचं आहे. माझ्यासोबत आहे ना, कमीत कमी आत्ता फ्रँचायसीवाले पकडून आणि माझी ही मुलं पकडून कमीत कमी 20 ते 25, म्हणजे माझ्यासाठी छोटीच आहेत, पण एक 25 ते 30 लोक जोडलेले आहेत, बरोबर, ज्यांचं भवितव्य माझ्यावर अवलंबून आहे.
आज माझ्या संग जे माझा स्टाफ आहे त्या लोकांना कुठेतरी भविष्यात काहीतरी करून देण्याची जबाबदारी माझी आहे. बरोबर. फक्त मी त्यांना कामगार म्हणून नाही वागवणार. मी त्यांना मी पहिलेही बोलले की तुम्ही माझ्याकडे प्रामाणिक राहा, मी तुमच्याशी प्रामाणिकता राहीन आणि कुठेतरी तुम्हाला कुठेतरी चांगल्या लेवलला नेऊन मी पोहोचवण्याचं काम 100% करणार आहे आणि ते करणारच आहे. त्याचबरोबर माझे फ्रँचायसीवाले ते फ्रँचायसीवाले माझ्यावर अवलंबून आहेत. त्यांनी व्यवसाय हा माझ्या विश्वासावर, माझ्या चेहऱ्याकडे बघून केलेला आहे. असं वाटतं की बाबा जर समजा हा व्यवसाय कोलॅप्स झाला किंवा मंदी वगैरे आता म्हणतात येणार आहे किंवा काय झालं असं कोरोना सारखे दिवस जर आले तर माझ्यामुळे त्या लोक म्हणजे माझं ठीक आहे मी काय करू तर ते कसं होईल ह्याची भीती वाटते. पण असं नाही की माझ्या संघ जो जोडले आता जे लोक जोडलेत त्यांनी त्यांच्याप्रमाणे चांगल्या ठिकाणी पैसे कमवलेत. पण कधी कधी असं वाटतं की इंस्टाग्राम बंद झालं तर हे पण खूप सोशल मीडिया ही खूप मोठा आपला पॉवर आहे. पण मग मी ते पण करून ठेवले किंवा जर समजा कधी सोशल मीडिया वगैरे बंद झाली तर स्थानिक कस्टमर जे आहेत आता मी काय करतो माझ्या प्रत्येक गाडीवर स्टिकर लावतो. त्या स्टिकरवर त्या स्थानिक त्यांना सांगितले फ्रँचायझीवाल्यांना की तुम्ही स्टिकर लावा. असं स्टिकर लावला की ते कधीच निघणार नाही. हा मग त्या स्टिकरमुळे काय होईल की तुमचा कॉन्टॅक्ट त्या कस्टमर राहील. ज्यावेळेस त्याला दुसरी गाडी घ्यायची त्यावेळेस जर तुमचं इंस्टाग्राम बंद झालं तर कमीत कमी तुमचा कॉन्टॅक्ट राहा. तुम्ही दिलेल्या कस्टमरचा एक ग्रुप बनवा किंवा तुम्ही ज्या लोकांना ज्या गाडी घेतली त्याचा एक ग्रुप बनवा, त्याची एक तुम्ही फाईल बनवा, एक तुमचा डेटा बनवा किंवा तुमच्याकडे त्या कस्टमरचे नंबर ठेवा. बाय चान्स उद्या काही जर झालं तरी तुम्ही त्यांचा ग्रुपमध्ये तुम्हाला त्यांना ऍड करून त्या ग्रुपवर तुम्ही व्हॉट्सअपला तरी कमीत कमी हे करू शकता. म्हणजे हे करू दूरदृष्टी हा ते ठेवायला लागणार सर. कारण उद्या इंस्टाचं काय सांगते सर, जसं टिकटॉक बंद झालं नाही होणार इंस्टाग्राम बंद लवकर, पण जर आपल्याला भीतीचं जे आपण बोलत होतो म्हणजे बरोबर आहे की जेवढ्या लोकांचं आयुष्य तुमच्यावर आज डिपेंड आहे बरोबर आहे ना, त्याच्यानंतर हा आणि असं मध्ये मध्ये प्रकरण होत राहतं जसं नानांचं झालं तर अशाही गोष्टी लोक हे करू शकतात. माझ्यासोबत पण असं करतं ना, कारण इलेक्ट्रिक वस्तू खराब होतेच. कस्टमर सॅटिस्फाय नाही झालं की कस्टमर चिडतं. चिडल्याच्या नंतर काय होतं कॉल करत असते. हो कॉल करतात. पण मी स्वतः आणि माझ्या मुलांना पण कायम सांगत असतो की ते ग्राहक आहेत, ग्राहक चिडणारच आहे. अपेक्षा ठेवून आलेला ग्राहक असतं, आज आपलं नाव ऐकून आलेलं असतं आणि ते येतं काय आपल्या शेजारच्या आजूबाजून नाही येत की भरपूर लांब आलेलं असतं, अपेक्षा ठेवून आलेलं असतं. किंवा पियुष दादांच्या मिस्टर गाडीवाला शाखेला जायचं म्हणजे आपल्याला गाडी चांगलीच भेटेल. बरोबर, आपण पण त्याला चांगली दिली पाहिजे. सर्व्हिसमध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं कस्टमरला तुम्ही चांगल्या पद्धतीने नम्रतेने बोला, नम्रतेने बोलून त्यांचं मन जिंका की दादा यावेळेस माफी झाली, पुढच्या वेळेस असं होणार नाही. हात जोडून कामं करा. समोरचा ग्राहक हा खूप शांत आणि चांगल्या स्वभावाचा असतो. तुम्ही जेवढ्या शांत स्वभावाने बोलतात तेवढे ते शांत पद्धतीने रिॲक्ट होतात. किती जरी चिडलेला असेल तरी जरी तुम्ही दादा दादा बोललात, सर बोललात तर त्याचा राग कमी होतो. हे मी भरपूर शिकवतो. हे एका वर्षात शिकले तुम्ही सगळं. मी त्याच्या अगोदर सोशल मीडियावर पण मी कधी कोणाच्या वाईट बोललेच नाही. माझा स्वभावच पहिल्यापासून असा आहे की मला माझ्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल तर मग मी त्या ठिकाणी जात नाही आणि कुणामुळे आपल्याला त्रास होत असेल त्याच्यासोबत पण राहत. कसं आहे, प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी आहे. हा, तर मी पहिल्यापासून शांत स्वभावाचा माणूस आहे. मला कुणाचं वाईट तर नकोच आपण, आणि मी कुणाला कधी कुठल्या गोष्टी कुणाची नाव मला असं आवडत नाही की हा माणूस तसा असं मला, मी त्याच्यामुळे काय आणि शांत स्वभाव असल्यामुळे काय होतं की बाबा आलेल्या कस्टमरशी मी स्वतःच पाहिलं. म्हणजे व्यवसायाच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे जी लोक जोडायची माझ्यापेक्षा लहान असो मोठा असो मी त्याला दादा मामा याच पद्धतीने रिॲक्ट व्हायचं आणि मग तीच सवय लागली. कारण आमचे वडील पहिल्यापासून वारकरी संप्रदायामधले, त्यांच्यामुळे त्यांची शिकवणच आहे आम्हाला, वडिलांची आईची. आणि आमच्या खूप गरीब परिस्थिती होती सर, जेवढ्या गरीब परिस्थिती नव्हती, शेती नव्हती, वीटभट्टी होती. आत्ता वीटभट्टी होती. ज्यावेळेस वडील आले त्यावेळेस दुसऱ्याचे इथं बिगारी काम करत होते. अरे हो, असे भरपूर किस्से आहेत. आता मला किस्सा नक्कीच पुढे सांगावा लागतो की वाढदिवसाला आजकाल प्रत्येक आई वडील 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये खर्च करतात आणि केला पाहिजे. कारण ते दिवस परत येत नाहीत. लहानपण असते, लहानपण त्यावेळेसच चांगलं वाटतं. मोठं झाल्याच्या नंतर कोण तुम्हाला गाडी मागणार आहे किंवा. तर मग मला आज वाटतं की अरे जर 20-20 हजार, मी माझ्या मुलाला 20-25 हजार रुपयाची गाडी आता घेऊन देऊ शकतो. पण त्यावेळेस मला माझ्या वडिलांकडे मी आजही आठवतो की आमच्या शाळेमध्ये, मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये माझ्या क्लासचा वर्ग होता, 40 जणांचा वर्ग होता आमचा, 40 जण मुलं होते. तर आम्हाला 10 रुपयाचे चॉकलेट यायचे आपल्याला 40. बरोबर आहे. पार्लेजी चॉकलेट यायचं जे 25 पैशाचे 1 असायचं आणि 1 रुपयाचे 4 यायचे. तर मला ते वाढदिवसा दिवशी वाटायचे होते. तर मी वडिलांकडे 10 रुपये मागितले की 10 रुपये द्या मला चॉकलेट वाटायचे, माझा वाढदिवस आहे. तर वडील म्हणजे एक काम करा, आता नको, 2-3 दिवसांनी वाटव. पण वाढदिवस आज आणि 2 दिवसांनी वाटून कोण घेणार आहेत, कारण त्या दिवशीच वाढदिवस त्या फळ्या वगैरे नाव. बरोबर आहे. पण त्यावेळेस मला 10 रुपये नव्हते भेटले.
माझं वाटतं की ते 10 रुपये आपल्या त्या वडिलांसाठी किती मोठी किंमत मोठी गोष्ट होती. आणि आज 10 रुपयाची म्हणजे, पण आमच्या वडिलांनी आमच्यासाठी भरपूर केलं होतं आणि केलंय भरपूर. तुम्ही जो पैसा आज कमवताय चांगलाच कमवत असाल, म्हणजे चांगलाच चालू आहे. मी असं म्हणतो किती कमवता काय कमवता मी याच्यात जाणार नाही दादा, मी तुम्हाला तो प्रश्नही विचारणार नाही. तुमचा वैयक्तिक विषय तो तुमचे हार्डवर्क आहे तुमचं सगळं, पण तो तुम्ही जपतात का? हो, कसा जपतात? जपतो म्हणजे आज मी कारण आपण पाहतो की सोशल मीडियावर उधळ माप पण खूप पाहिली जातात. नाही आता इन्फ्लुएन्सर आहे ते खूप उधळ माप करतात, तर तुम्ही पैशाकडे कसं पाहता? मी पैशाकडे म्हणजे एक लक्ष्मी म्हणूनच पहिल्यापासून पाहतोय. कारण लक्ष्मी प्रत्येकाकडे एकदाच येते. तिला जर तुम्ही तिची जर तुम्ही किंमत नाही केली तर ती तुमच्याकडून एकदा कायमची निघून गेली की परत येत नाही. लक्ष्मी चंचल आहे. हो, आता विषय काय माहितीये का, अपडेट तर व्हावंच लागतं सर. कारण जसं अपडेट जर तुम्ही नाही झाला, लोकांना तुम्हाला नाही दिसलं तर लोक पण तुम्हाला जॉईन होत नाहीत. मग आता मी जसं जमेल तसं मी माझ्या गाडी घेतली, त्यानंतर चांगले मोबाईल वगैरे अपडेट दुकान केलं, ह्या गोष्टीमध्ये पैसा वापरतो. पण हा व्यवसाय रिलेटेड या, समजून घ्या. बरोबर. हा मोबाईल जर मी घेतला तर हा मोबाईल मला यूज कुठं होतोय, माझ्या व्हिडिओसाठी यूज होतो, व्हिडिओला यूज होतो, व्हिडिओला होतो, एडिटिंगला होतो. कारण ह्याच्याशिवाय एडिटिंग चांगली होणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून मी हा मोबाईल घेतला. दुसरा जो फोल्ड घेतला तो मला एक फोल्ड जो आहे तो पण चांगल्या प्रकारचा मोबाईल आहे, तो पण माझ्यासोबत पाहिजे कारण मला दुसऱ्या मोबाईलची गरज होती, तर मी तो घेतला. तो पण व्यवसाय रिलेटेड आहे. गाडी घेतली, मला आज फ्रँचायझी कव्हर करावं याच्यात, व्हिडिओ बनवायला जावं लागतं, त्यांना भेटायला जावं लागतं, महिन्याला विजिट असते, तर त्याच्यासाठी मला चांगली गाडी लागणार आहे. जुनी गाडी माझी नव्हती तर चांगली, तर मला ते अपडेट व्हावंच लागणार होतं. बरोबर आहे. ती गाडी शौक म्हणून फिरायला नाही घेतली. व्यवसाय रिलेटेड मी हा पैसा वापरतो, त्याच्या व्यतिरिक्त पैसा वापरायचं मला काय आवडत नाही. माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल सोनं नाणं काही जास्त काहीच नाही. घेऊ शकतो मी, घेऊ शकतो, काय असं नाही की नाही, मी घेऊ शकतो, पण नॉर्मली काहीच नाही असं. म्हणजे जिथं पैसा वापरायचा तिथं वापरतात तुम्ही. आणि मग आता आम्हाला अपडेट व्हायचंय ना, आपण स्टॉक वगैरे साठी भरपूर आहे माझ्या डोक्यात, भरपूर सारे प्लॅन आहेत. तर पैसा म्हणजे तुम्ही म्हणलं की हे कर, जपून वापरावा. म्हणजे तुम्ही युथला पण तेच सांगा. नक्कीच व्यवसायात सुरुवात करायची, तुम्हाला व्यवसाय जर पुढे न्यायचा असेल तर तो पैसा व्यवसायातच वापरा. व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्ही लगेच आज व्यवसाय टाकला आणि लगेच मोठी गाडी घेतली आणि तुम्ही बाहेर फिरायला लागलात, हा तुमच्या जर त्या गाडीचा यूज तुमच्या व्यवसायासाठी होत असेल तर 100% गाडी घ्या. महागातली का तुम्हाला वाटेल तशी घ्या, पण तुमचं जी गाडी जर तुमच्या फिरण्यासाठीच जर कंटिन्यू वापरताय आणि तुमचा व्यवसाय इकडे पाठीमाग त्याला काहीच माहिती नाही, तुमचा व्यवसाय तुमचं लक्षच नाहीये, तुम्ही फक्त 4 पोरं टाकताय गाडीत आणि चाललायत फिरायला, हे चुकीचं आहे ना. बरोबर. आम्ही तसं नाही. आता आम्ही सोशल मीडियावर जे फिरतो, मी असेल, सचिन असेल किंवा आमचे सगळे मित्र असेल, नाना वगैरे, ह्या मित्रांसोबत फिरताना आम्ही फक्त व्यवसायासाठी, कारण एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करावी लागते. बरोबर आहे. ती लोक आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या सोबत येतात, आपण सुद्धा त्यांच्या सोबत गेलं पाहिजे ना सर. बरोबर आहे. आणि आपल्याकडे पाहून खूप जण तयार होतात, तर नक्कीच त्यांना आज माझी ओपनिंग आहे 2 दिवसानंतर, तर ते लोक आम्हाला खूप मानतात. त्या बिचारांनी आपल्याला आमच्या फ्रँचायझी घेतलेल्या असतात किंवा कोण कोणाच्या फ्रँचायझी जोडलेलं असतं, कोणी कोणाच्या होलसेलच्या व्यवसायासाठी जोडलेलं असतं. बरोबर आहे. मग ते लोक मोठं करण्याचं काम आमचं आहे ना. आता कुठे आहे दादा फ्रँचायझी आपली ओपनिंग? आता माझी ओपनिंग 19 तारखेला येत आहे मांजरीला, सचिनच्या इकडेच आहे. त्यांच्या एरियात? त्यांच्या एरियात मिस्टर गाडीवाला चालू होतोय मांजरीला. नाही, माझी नाही ओपनिंग, ती दुसऱ्यांची आहे. माझी ओपनिंग आता अमरावतीला एक आहे, ओके, वडूजला एक आहे आणि हडपसरला आहे. ज्या लोकांना वाटतंय की आपण फ्रँचायझी घ्यावी, तर तुम्ही आता देतायत फ्रँचायझी की कसं आहे दादा? मग पाहत असतील कुणी त्यांना फ्रँचायझी हवी तर तुम्ही द्याल? मी फ्रँचायझी नक्कीच देईल, मी देतोयच, द्यायचा काय विषय नाही, मी देतोच. रूल कसे आपले रूल? फ्रँचायझी फक्त देत नाही तर ते चालवतं. ओके, देणं आणि चालवणं याच्यामध्ये फरक आहे. कारण काय होतं, फक्त नाव द्यायचं आणि त्याला सांगायचं की तू कर तुझा व्यवसाय, नाही करू शकत. नाही होत. सोशल मीडिया शिवाय तुमचा व्यवसाय होत नाही. आज मोठमोठी नावं बिना सोशल मीडियाशिवाय डब झालेत. मी नाव नाही कोणाचं घेणार, पण मी पाहिले की जे लोक बिना सोशल मीडियाचा व्यवसाय करत होती ती त्यांचा एक पर्सनल त्यांची मेन शाखा चालू शकली, पण बाकीच्या मुलांची शाखा नाही चालू शकली, त्या कालांतराने बंद पडल्या. आज कुठलाही व्यवसाय, कुठलाही तरुण किंवा सर्वसामान्य घरातला मला 5-4 लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. आज त्यांनी त्या बिचाराच्या आयुष्यभराची कमाई तिथे लावलेली असते. बरोबर. मग त्यावेळेस काय होतं की तुम्ही जर तुमचा होल्ड फक्त तुमच्या मेन फ्रँचायझीला ठेवला, तुम्ही फक्त तिथंच लक्ष दिलं, ह्या बिचारांकडे लक्ष नाही दिलं, तर ह्यांच्याकडे येणारा वर्ग कमी होऊन जातो. आणि मग ते कमी झाल्याच्या नंतर मग तुमचा सेल कमी होतो, भाडं भरणं मुश्किल होऊन जातं, मग तो बंदच पडतं. मग ते बंद केल्याशिवाय पर्याय नसतो. मला एकच विचारायचं दादा, या बिझनेसमध्ये समजा आता जर कुणाला घ्यायची फ्रँचायझी, पण तो असा विचार करेल की पियुष दादांची वाकडमध्ये आणि आपला जळगाववरून पाहतोय कुणी किंवा कुणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, जालना, जे काय आपले जिल्हे आहेत तिथून पाहतोय,
मग पियुष दादांना जर याच्यात जास्त प्रॉफिट मिळतोय त्यांच्या स्वतःच्या वाकडच्या फ्रँचायझी म्हणजे स्वतःच्या स्टोअरमध्ये, तर मग त्यांना येणारे कॉल किंवा त्यांच्याकडे जो वर्ग येतोय मग ते जास्त त्यांच्याकडे खेचतील, वाकडला खेचतील, ते आमच्याकडे पाठवणार नाही, असं लोकांच्या डोक्यात विचारू शकतो. ते कसं तुम्ही सॉल्व्ह कराल? हा, आता मी तुम्हाला सांगतो डाऊट. हो, मग आता माझ्या एका फ्रँचायचा एक किस्सा सांगतो. उमरग्याला आपली फ्रँचायझी. तर काय व्हायचं, उमरग्याला गाडी पाठवणं माझ्यासाठी थोडं खडतर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जी गाडी पाठवतो त्याला सर्व्हिस द्यावी लागते. 6 महिन्याची वॉरंटी असते, 1 वर्षाची असते. आता ही वॉरंटी घेण्यासाठी उमरग्याचा माणूस माझ्याकडे नाही येऊ शकत ती गाडी घेऊन पुन्हा, बरोबर आहे ना. पण मी त्याच्यासाठी काय केलं की शाखा ओपन केल्या. मग आता तिथले कॉल म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझं 10 लाख फॉलोअर्स जे आहेत ते ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत. उमरग्यातनं पण मला लाखभर लोक किंवा 50,000 10,000 लोक फॉलो करतात, 5,000 करतात, 100%. तर ती लोक मग माझ्या नावामुळे त्या शाखेवर जातात ना. मिस्टर गाडीवाला येतोय आणि पियुष दादांच्या दुकानावर ज्या गाड्या असतात त्याच गाड्या येत आहेत आणि आपण त्याच गाड्या प्रोव्हाइड करतो. आणि मी ऍक्च्युली असं करतो की ज्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम जास्त येतात त्या गाड्या आपण परत आणत नाही, स्टॉप करतो. ते गाडी आपल्याला मग किती स्वस्त विकली तरी नाही घ्यायची आपल्याला. बरोबर. भले या गाड्यांसाठी आपल्याला पैसे जास्त द्यावे लागले तर आपण त्याच गाड्या आणतो ज्या गाड्या क्वालिटीचे. बरोबर आहे. आणि मग ते लोक तिथं जॉईन होतात, आम्हाला इकडे कॉल करतात की दादा आम्हाला गाडी घ्यायची पण आम्ही उमरग्यात आहे. मग त्याला जर उमरग्याचा कॉन्टॅक्ट नसेल तर दादा मग एक काम करा, आमच्या उमरग्याचा कॉन्टॅक्ट घ्या, ती मुलं लावलीत का आम्हाला, लोकेशन घ्या, तुम्ही तिथं जावा, तिथं गाडी घ्या. मग असे आपल्या नावामुळे तर जात आहेत, प्लस आम्ही त्याला तिथं पाठवतो. आणि मग आम्ही काय करतो किंवा साधारण कमीत कमी 100 गाड्यांचा सेल आहे त्या फ्रँचायसीवाल्याचा, त्यापैकी 50 गाड्या आम्ही त्यांना दिले, कस्टमर दिले असतात आणि साहजिक 50 त्यांचे असतात. बरोबर आहे. मग ह्या दोघांची ज्यावेळेस सांगड होते, सांगड म्हणतात मराठीत, तर ते सांगड जेव्हा होते त्यावेळेस तो व्यवसाय राहतो ना. तुम्ही काय करणार, तुम्ही फक्त स्वतःच्या फ्रँचायझीवर लक्ष देणार आणि तुमच्या फ्रँचायझी फक्त तुमचं नाव कसं मोठं होईल हे बघतात, हे चुकीचं आहे. म्हणून मी काय करतो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये चेक करा, मिस्टर गाडीवाल्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खाली मिस्टर गाडीवाला उमरगा, मिस्टर गाडीवाला अहिल्यानगर, तेरखाडा, कुरडवाडी, कराड, अमरावती ह्यांचे नाव आणि हे टाकतो. मी आता व्हिडिओ पाहिला तुमचा, त्याच्यात अहिल्यानगर साठी तुम्ही सेपरेट व्हिडिओ केला की अहिल्यानगरचं काय झालं माहितीये का, अहिल्यानगरला कॉम्पिटिशन थोडं जास्त होतं. ओके. अहिल्यानगरला कॉम्पिटिशन असल्यामुळे काय झालं की आपल्याकडे जरा थोडा त्यांच्यावर लोकांचं प्रेम कमी झालं आणि ते सोशल मीडिया म्हणून मी स्वतः व्हिडिओ बनवला, ते पूर्ण कॉल आता चांगलं झालंय, परत रिकव्हर झालं. आता त्याच्याकडे जास्त लक्ष देतोय मी. असं वाटलं ना की बा त्यांचा सेल कमी झाला, कमी होणारच असं, हे 100%. हे काय याच्यामध्ये अपडाऊन होणार आहे. तुम्ही किती जरी मोठे असाल, काही जरी असाल तर तुमच्या सगळ्या शाखा एका लेवलला नाही चालणार. कुठे ना कुठे तुम्हाला खालीवर होणार आहे, वर्ग वेगळा आहे, तिथला ग्राहक वेगळा आहे, त्या ग्राहकाला काय पाहिजे हे पण ओळखलं पाहिजे आणि तिथं कॉम्पिटिशन वेगळं आहे. तर जर एखादी शाखा वाढली की त्या शाखावाल्यांना मी पहिले सांगितलं की मला लगेच कळवायचं. मी प्रत्येक शाखेचा सेल तुम्हाला, मला कळणार नाही की तुमचा महिन्याचा सेल आज किती आहे. सेल तर विचारतोच असतो मी महिन्याचा, किंवा आज कसं 8 दिवसाला 2 दिवसाला मी ह्या लोकांना प्रत्येकाला पर्सनल कॉल करतो. मग मला अहिल्यानगरवाल्यांनी सांगितलं की आता सेल थोडा कमी झाला. मग जसा सेल कमी झाला की अहिल्यानगरला उचलायचं, बाकीच्या लोकांना लेवल चालू आहे, माझी पण इकडे लेवल चालू आहे. मग मी माझ्या नावापेक्षा त्याच्या नावासाठी व्हिडिओ जास्त बनवतो. भलेही माझ्याकडे वाकडला थोडं कमी झालं, मला काही फरक पडत नाही. 20 गाड्या माझ्या रोजच्या जातात ना, 15 गेल्या 10 गेल्या तरी मला काय, पण त्याला 2 गाड्या त्याच्या वाढल्या पाहिजे. हे करतो म्हणजे 5 वर्ष आपल्याला करायचं सर, कारण त्या माणसाने आपल्यासाठी आपल्या विश्वास ठेवलाय. हो, कारण तो एकटा नाही ना, त्याचे मुलं बाळ, बायको, वडील जेव्हा सुरू केलं तेव्हा त्या लोकांनी विश्वास ठेवला ना, कुणी तुमचं नाव मोठे ना जातात. हो, आणि आपल्याला मी म्हणजे प्रामाणिक करणार, भलेही पैसे कमी भेटले तरी चालेल, नाही पैसे भेटले तरी चालेल, पण त्या माणसाला 5 वर्ष तरी कमीत कमी आपण सपोर्ट करणार. कॉम्पिटिटर तुमचे असतील मार्केटमध्ये, प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिटर, बिल्डरला कॉम्पिटिटर आहे, हॉटेलला आहे, प्रत्येक गोष्टीत. तुम्ही कसं पाहता त्यांच्याकडे, ते तुम्हाला असं दुश्मन समजता काय, तुम्ही त्यांना दुश्मन समजता कसं, काय विषय? मी मुलांना पण शिकवले आणि मी पण स्वतः, मी कधीच कोणाच्या गाडीला नाव ठेवत नाही. मी फक्त सर्व्हिस आणि माझ्याकडे जी सर्व्हिस आहे, मी वॉरंटी, माझी गाडी कशी चांगली हे दाखवतो. पण मी दुसऱ्याची गाडी खराब आहे माझी चांगली हे कधी सांगत नाही. म्हणजे काय होतं, कॉम्प्युटर जरी समोरचा असला तर तो मराठीच आहे, तो आपलाच मराठीच, कुणी पण असू द्या, तो बिचारा, त्याला पण फॅमिली, त्याला पण घर आहे, त्याला पण तो व्यवसाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या नावासाठी दुसऱ्याचं नाव बदनाम नका करू. हा, तुम्ही त्याच्याकडून घेऊ का नको ना हे लोकांना सांगू नका, फक्त तुम्ही किती चांगले आहेत सगळ्यांपेक्षा हे दाखवा. मी सर्व्हिस देतोय, लोकांनी देऊ नाही देऊ हा त्यांचा प्रश्न. बरोबर आहे. मी सर्व्हिस देतो, मी वॉरंटी देतो, मला परवडतं म्हणून मी देतो. हा, मग हे तुम्ही स्वतःच्यासाठी हे करा. आणि त्या कॉम्प्युटर मी माझ्या फ्रँचायझीवाल्याला सांगितलं की तुमच्या बाजूच्या नावाचं लोकांना सांगू नका की असं आहे, आमच्याकडे एवढी गाडी आम्ही सर्व्हिस देतो लोकांपेक्षा.
हे सांगा. ज्याला ज्याच्याकडून घ्यायचंय ते त्याच्याकडून घेतील. घेते ज्याच्या नशिबातलं ग्राहक आहे ते तर नाही येऊ शकत. आणि मला असं म्हणजे तुम्ही 2-3 वेळा नशीब बोलले. आणि मला पण म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना पण एका ठिकाणी जॉब केला होता. त्यावेळेस तिथले जे मालक होते तर ते बोलायचे की म्हणजे ते US मध्ये वगैरे सिंगापूर राहून आलेला व्यक्ती होता आणि इथं सोलरचा बिझनेस त्यांनी स्टार्ट केला होता. तर ते नेहमी बोलायचे दादा की नशिबाच्या वर काहीच नाहीये. नाही मेहनत तर करावीच लागेल प्रत्येकाला. आपण म्हणजे तुम्ही एवढी मेहनत घेताय पण त्याच्यावर नाही. आणि ते पण तुमच्याकडून देव करून घेतो. बरोबर आहे ना. तुमच्या नशिबात जे लिहिले ते ते तुम्हाला होणार आहे. भेटणार. त्यामुळे तुम्ही असं काही तुमचं लॉस होतो एखाद्या गोष्टीचा किंवा एखादा तुम्ही सॅड मनाला लावून नका घेऊ नाही, गोष्टीला. नाही. रिलॅक्स राहायला पाहिजे माणसाने. रिलॅक्स राहायला पाहिजे तुम्ही. सगळ्यात महत्वाचं रिलॅक्स राहायला पाहिजे, समाधानी राहायला समाधानी. समाधान हे खूप महत्वाचं. हो. तुम्ही हे व्हिडिओ जे बनवता, आपण जे बघतो तुमचे आपलं जे मेन चॅनल आहे मिस्टर पियुष दादा ऑफिशियल पियुष दादा, तर त्याच्यावर तुम्ही जे व्हिडिओ बनवतात तर ते पहिले लिहिलेले असतात का? नाही. पहिले लिहितात आणि मग काहीच कधीच नाही. मला उद्याच्याला कुठला व्हिडिओ बनवायचा हे सुद्धा माहित नसतं, आजही माहित नाही. आता तुम्ही गेल्यावर बनवा. तर मग मी एखादा टॉपिक उचलतो. आता ह्या टॉपिक मध्ये एखादा 2 टॉपिक उचलून मी बनवू शकतो. तुम्ही जसे म्हणले की समाधान तर मी बनवतो की बाबा त्याच्यावर लोकांना काय सांगता येईल माझ्याकडून. मला जे आवडतं मी ते सांगतो, लोकांना बरोबर आवडतं. आता मी याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता, मला आठवते एका मुलीचा बनवला होता. तुम्हाला कुठेतरी आवडला होता, मी तो घेतला डायरेक्ट सांगतो. बरोबर. तर ती एक मुलगी असते, ती एक मंदिरामध्ये जाते, गरीब असते, ती खूप गरीब असते, दररोज मंदिरात जात असते आणि दररोज देवाकडे मागणं असते की देवा मला आणि माझ्या आई वडिलांना श्रीमंत कर, आम्हाला या गरिबीतनं बाहेर काढ. ते दररोज देवाकडे प्रार्थना करत असते आणि तिची प्रार्थना कधीच पूर्ण होत नाही, पण ती रोज देवाकडे जात असते. एक दिवस काय होतं, एक दिवस एक जण मोठ्या गाडीमधनं येतो, 4 व्हीलर मध्ये, त्याला बाउन्सर वगैरे असतात. बाउन्सर मधनं तो येतो. आल्याच्या नंतर फक्त देवाकडे एक, आणि तो कधीतरी एकदाच येतो आणि तो येतो देवाकडे फुल, त्याच्याकडे म्हणजे बाउन्सर वगैरे असतात, चेन वगैरे, गॉगल वगैरे सगळं. तो खूप मोठा माणूस, मोठ्या गाडीत नाही होतो आणि देवाकडे पाया पडतो, देवा पाया पडतो, निघून जातो. त्या मुलीला ते दिसतं. मुलगी त्यांना थांबवते, म्हणते की काका तुम्ही या मंदिरात रोज येता का? तर तो माणूस म्हणतो की नाही, मला जेव्हा वेळ भेटेल ह्या रस्त्याने वगैरे चालू मी येतो. तुम्ही खूप पैसे आले? तो म्हणतो हा माझी बिझनेस आहे, माझी कंपनी, माझ्या असे तसं सांगतो आणि मग तो निघून जातो. मग ती मुलगी देवाकडे पळते, तिने रागवते देवाला की देवा एवढे दिवस झाले मी तुझ्याकडं येते, तुझी प्रार्थना करते, तुझी पूजा करते, रोज तुझ्या पाया पडते, तुझ्या पुढे माझं गारणं गाठते की मला श्रीमंत कर, माझ्या आई वडिलांचं गरिबी हटव, पण तू माझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. हा माणूस कधीतरी येणारा हा माणूस, ह्याला तू एवढं श्रीमंत बनवलंय असं बोलते. देवावर रागवते, म्हणते की मी तुझ्या मंदिरात परत कधीच येणार नाही असं बोलते, रडते आणि चाललेली असते. आणि तेवढंच जात असताना अचानक 2 पाय नसलेला अपंग माणूस पायऱ्या चढत असतो आणि तो चालत असताना पाय पडत असताना ती त्याला पाहते आणि तो पाहते आणि मग त्याला पाहून तिथे थांबते आणि तोच 2 पाय नसलेला माणूस देवाकडे जातो आणि देवाला हात जोडून देवाला म्हणतो की हे देवा, आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे. मला जरी 2 पाय नसेल, तुझ्यामुळे मी आज खूप हे, आणि मला कुटुंब आहे, मला सर्वजण आहेत. तर देवाकडे ते हे करतो आणि तो निघून जातो. मग त्या डोक्यात प्रश्न येतो की बाबा जे आपल्याकडे आहे ते लोकांकडे नाहीये. म्हणजे देवानी सगळ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ठेवले. आज त्या माणसाला 2 पाय नसून सुद्धा तो समाधानी. बरोबर आहे. मग आपल्याकडे देवाने आपल्या तिला समजतं की देवाने आपल्याला ते 2 पाय तरी दिले, त्याच्यापेक्षा हे समाधान आहे. असं एक मी व्हिडिओ बनवला होता, तो खूप व्हायरल झाला आणि लोकांना आवडला. म्हणजे समाधान आहे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहा. आपल्या नशिबाचं आहे ते तुम्हाला भेटणारच आहे, नशिबाच्या पलीकडे तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून माझं असंच म्हणणं असतं की माझ्या ग्राहकांसाठीच, म्हणजे मी जास्त बिझनेसच्या संदर्भात तुम्हाला मी माझ्या ग्राहकांना मी कधी पण सांगतो की कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. त्याचं पण घर चाललं पाहिजे आणि त्याच्या नशिबातला तो घेऊन जाणार आहे. तुम्ही एकमेकांच्या कॉम्प्युटरच्या नाव स्वतःचे पाय नका ओढू नका, एकमेकांना खिचू नका, एकमेकांचं नाव बदनाम करू नका. त्याच्या नशिबातला ग्राहक त्याच्याकडे जाणार आहे, तुमच्या नशिबातला तुमच्याकडे येणार आहे. त्याच्या पलीकडे काहीच होऊ शकणार नाही. फक्त तुम्हाला लोकांकडे पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो योग्य पद्धतीने तुम्ही सोशल मीडियाचा योग्य वापर करा, तुम्ही बाकीच्या मार्केटिंगचा योग्य वापर करा, लोकांना बोलून आपल्याकडे करा. किंवा आणि सर्वात महत्वाचं सर म्हणजे आज आवर्जून सांगावं लागेल की तुमचं बोलणं खूप महत्वाचं असतं. तुम्ही समोरच्या आलेल्या व्यक्ती संग कसं बोलता. आज मी तेही शिकवतो माझ्या फ्रँचायझीवाल्यांना, तर आवर्जून शिकवतो कसं की आलेल्या ग्राहकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला.
तुम्ही जर ग्राहक तुम्हाला विचारतोय, म्हणजे समजा तुम्ही ग्राहक आणि मी मालक आहे, आणि तुम्ही मला विचारताय ही गाडी कितीला आणि तुम्ही इकडे बघताय किंवा तुम्ही मोबाईलमध्ये खेळताय किंवा तुमचं वेगळीकडेच लक्ष आहे, तर तो ग्राहक चिडतो. बरोबर बोलले. की अरे मी अपेक्षा ठेवून तुझ्याकडे आलोय आणि तू तुझं भलतच चाललंय. तर मी तेही शिकवतो. आल्याच्या नंतर दादा मामा सर या ना, रिस्पेक्टने तुम्ही त्यांना आतमध्ये घ्या. बरोबर. आल्याच्या नंतर त्यांना प्रत्येक वस्तू, प्रत्येक तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती द्या. प्रत्येकाबद्दल सांगा. त्याला घ्यायचा हा नाही घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. तो तुम्हाला 50 गाड्या खाली घ्यायला हवी, तो त्याचा प्रश्न आहे. तुम्ही घ्या, तुम्ही काम करताय, प्रामाणिक करताय, खाली घ्या. प्रत्येक गोष्ट सांगा. आवडली तर घेईन, नाही आवडली तर घेईन. मी माझ्या प्रत्येक मुलाला शिकवतो. आणि जाताना ज्यावेळेस तो ग्राहक जाताना दादा या तुम्ही करू आपण काहीतरी, नाही का, म्हणजे त्यांची प्रत्येकाची अपेक्षा असते. बरोबर आहे. आणि तुम्ही या, तुम्हाला आम्ही असं करू, आम्ही तुम्हाला तसं करू. म्हणजे ग्राहकांसंग जेवढं तुम्ही चांगलं बोलताल तेवढं. आणि माझ्याबद्दल तसं घडलंय. माझ्याकडं रिपीट कस्टमर खूप आहे, खूप रिपिटेटिव्ह कस्टमर आहे. खूप रिपीट कस्टमर. आता मला लोकेशन द्यायची जास्त गरज लागत नाही, सुरुवातीला द्यायला लागत. रिपीट. कालच एक कस्टमर आलं माझ्या पण, ज्याच्या कॉलनीमध्ये माझ्याकडून गेलेल्या 4 गाड्या आणि 4ही जणांनी माझाच रेफरन्स झाला. एकही म्हणला नाही की त्यांच्याकडे जाऊ नका. मग ते 4नी सांगितलं कुठनं गाडी घेतली, तर ते मिस्टर गाडीवाला. आणि माझ्यापासून खूप लांब आहे, म्हणजे ते निगोजीहून आलता, म्हणजे ते फार चाकांच्या तेच आलता. पण माझ्या चाकांच्या शाखेला जवळ असताना सुद्धा तो माझ्याकडे झाला. शाखेवाल्याकडे पण जातात, तसं काय नाही, पण त्यांनी सांगितलं की इथं जावा. मी सांगतात मिस्टर गाडी. बरोबर आहे. असं नाही की बाबा. आणि आपलं बोलणं, मुलांचं हे बोलणं चांगलं असल्यामुळं चांगले पोरं चांगले. कारण आम्ही पण जेव्हा बुलेट घ्यायला आलो होतो तेव्हा मग वाईफ बघत होती की कोणती घ्यायची, काय कलर. ते पोरं सांगा आम्ही काढतो. हे मेन आहे ना दादा. तर ते जर लोकांना जसं पाहिजे, म्हणजे आता त्याच्यात 4-5 कलर होते बुलेटमध्ये. बुलेट अजून कंटिन्यू दादा आपली. हो, बुलेट आहे ना. बुलेट मस्त गाडी म्हणजे मला तर खूप आवडली. सगळ्या गाड्या कंटिन्यू मी अपडेट करतोय आता हळूहळू. आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं तुम्ही बोलले की तुमचं स्वप्न आहे. काय कसं मग काय प्लॅनिंग चालली दादा? माझ्या डोक्यात प्लॅनिंग काय सर, की मी जसं वरती जो बसले त्यांना माहित नाही खाली काय लोकांना आवडते. लोकांना काय आवडतं माहिती का, माझे 2 मुलं सोबत एकाच गाडीत मध्ये बसले पाहिजे. बरं, ओके. हा लोकांचा खूप मोठा इच्छा असते. किंवा माझी 2 मुलं आहेत आणि त्यांनी एकत्रच खेळलं पाहिजे. आज काय होतं, एकच सीटच्या गाडीमध्ये 2 मुलं नाही बसू शकत. माझी इच्छा की 2 मुलांना परफेक्ट असणारी गाडी बनवायची. माझं स्वप्न आहे की त्यांना क्वालिटी द्यायची. माझं स्वप्न आहे की त्या मुलाला त्याच्यामध्ये एवढा आनंद मिळाला पाहिजे की त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांनी अजून एक गाडी घेतली पाहिजे. आपलं प्रोडक्शन जेव्हा लोकांची जेव्हा मागणी वाढेल त्यावेळेस आपला बिझनेस, आणि तो सॅटिस्फाय राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे की घेतलेलं प्रोडक्ट खराब नाही निघालं पाहिजे. तर ह्यासाठी क्वालिटी देणं एक माझं स्वप्न आहे. परत मुलींसाठी पिंक कलरचे, मी बोललो पिंक कलरच्या गाड्या बनवणं हे स्वप्न आहे. सेम टू सेम कॉपी जे असतात त्यासाठी लायसन लागलं तरी ते, ज्याच्या वडिलांकडे फॉर्च्युनर आहे त्याला काय वाटतं की माझ्या मुलाकडून फॉर्च्युनर पाहिजे, मग त्या एक गाड्यांचं स्वप्न आहे. परत अजून माझं असं आहे की बाबा आजकालच्या मुलांना म्हणजे त्या गाडीमध्ये बसून समोर समजा आपण स्क्रीन वगैरे दिली तर त्या गाडीमध्ये बसून तो अभ्यास सुद्धा करू शकलो पाहिजे. हे इंटरेस्टिंग आहे दादा खूप. हो, त्या गाडीमध्ये बसून त्याने अभ्यास पण करता पाहिजे, एवढा स्पेस दिला पाहिजे. असे भरपूर आहेत कल्पना की त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे तो कधी बघू शकतो आम्ही असं. आणि मोबाईल पासून लांब न्यायचा मुलाला. ओके, मुलांना मला त्या गाडींचं खेळण्यापासून जर आपण त्याच्यामध्ये त्याला अडकवतोय तर त्याला मोबाईल पासून लांब न्यायचंय. कारण मोबाईल मध्ये आजकालची खूप जास्त खूप म्हणजे मोबाईल शिवाय राहतच नाही, ते मोबाईल शिवाय जेवत नाही पुरं. हो, तर ते मोबाईल पासून कसं त्यांना लांब नाही, ह्यासाठी त्या गाड्यांमध्ये काहीतरी अपडेट कधी बघू शकतो दादा आपण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग? आता कारण मोठं गोडाऊन तर येते आपल्याला 20-20 गुंठ्यांचं. आता काय झालंय सर माहितीये का, ऍक्च्युली आपण सगळ्यांचं सोंग करू शकतो किंवा सगळ्यांचं हे करू शकतो, पैशाचं नाही करू शकतो. खरंय, आज एक मोठा व्यवसाय. हा, आता आपण सुरुवात आपल्याकडे काय म्हणजे पहिलं मला बॅकग्राऊंड मोठं कोणाचं नव्हतं, माझ्याकडे काय मोठं भांडवल नव्हतं. मी ते मस्त सुरुवातीला 22,000 चालू केलेला व्यवसाय, तो आज इथपर्यंत 1 वर्षात. त्याला वेळ लागेल पण करणार हे निश्चित आहे. मी सांगितलं आणि मी हे क्षेत्र निवडले ना, आता ह्याचा शेवट पण ह्याच क्षेत्रात होणार आहे. बरोबर आहे, कारण मी ठरवलंय की आपल्याला ह्याच क्षेत्रामध्ये आपलं. आणि माझं अजून एक स्वप्न आहे की माझं जे दुकान आता सध्या तुम्हाला आजूबाजूला कुठेतरी दिसते ना, ते उद्या एखाद्या मॉलमध्ये दिसणार आहे, उद्या प्रत्येक चांगल्या मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये दिसणार आहे. आणि तो जो जोडलेला व्यावसायिक आहे ना, माझ्यासोबत जो जोडलेला व्यावसायिक आहे ना, तो सुद्धा एक मोठा व्यावसायिक म्हणून सगळ्यांना ओळखलं. हे माझं स्वप्न आहे. मी एकटाच मोठं होऊन मला नाही काय घ्यायचं. जेव्हा आपण लोक मोठे करतो तेव्हा त्याला अर्थ उरतो. जोडलेली लोक जर समाधानी नसेल ना तर तुमच्या व्यवसायाला अर्थ नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या नावासाठी किंवा तुमच्या 4 पैशासाठी जर तुम्ही व्यवसाय करत असतात हा, तर मग त्याला काय अर्थ नाही. कारण तुमच्याकडे येणारा वर्ग तुमच्याकडे खूप मोठी अपेक्षा ठेवून आलेला आहे. बरोबर आहे, तर त्याला मोठं करणं आणि त्याला मोठं केलं पाहिजे आणि मी करणार.
हा शब्द आहे माझा. या पॉडकास्टमध्ये हा व्हिडिओ तुम्ही ठेवा. मी माझ्यासोबत जोडलेला प्रत्येक माणूस मोठा कसा होईल ह्यासाठी नक्कीच मला जे करता येईल ते करेल. जे 100% करता येईल हो नक्कीच करेल. येस. दादा, जाता जाता आपल्या मराठी उद्योजकांना काय सांगाल? मी हा पॉडकास्ट जास्त म्हणजे आपल्याला कॉन्ट्रोवर्शियल पण करता आला असतं खूप सारे इकडे, पण आपण फोकस ठेवला की जर एवढं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे तर मुलांनी इन्स्पायर व्हावं आणि बिझनेस करावा, व्यावसायिक बनावं, आणि कोणत्या गोष्टी नाही कराव्या पोरांनी बिझनेस चालू केल्यानंतर आणि कोणत्या गोष्टी कराव्या दादा, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. मी सुरुवातीला पहिले हेच सांगेन की व्यवसायाची सुरुवात करताना लाजू नये आणि व्यवसाय सक्सेस झाल्याच्या नंतर माजू नये. आता हे 2 शब्द का सांगितलं मी त्याला सांगतो. व्यवसायाची सुरुवात करताना मी स्वतः म्हणजे मी काय एवढा मोठा व्यावसायिक नाही झाला अजून सुद्धा, मी क्लिअर सांगतो, पण सुद्धा मी काही लोकांना पाहिलंय की ज्यांनी व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी खूप स्ट्रगल घेतला. मी स्वतः रात्रीच्या 12-12 वाजता गाड्या निघून दिलेल्या आहेत. मी माझ्याकडून ट्रॅव्हल्स हुकल्याच्या नंतर त्या ट्रॅव्हल्सच्या मागे मी पळत पळत गेले. कधी कधी स्वतः मी गाडी ट्रॅव्हलच्या मागे त्यांनी सांगितले ह्या स्टॉपला नाही, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या, अशा स्टॉपला मी गेलोय. भिजत गेलेलो आहे, गाड्या आमच्या भिजलेल्या आहे सुद्धा, पॅकिंग करून गाड्या ठेवल्या पण आम्ही स्वतः भिजलेलो आहे. तर त्यावेळेस मला लाजायची गरज नव्हती. मला बोलत होते लोक मी त्यावेळेस सुरुवातीला, अरे तू एवढं मोठा रील स्टार आहे, कारण मी त्यावेळेस फेमस. त्यावेळेस ती लोक म्हणायचे अरे एवढं मोठा रील स्टार आहे, 4 लोक लाव ना का मला, तू काय चला असं बोलते. माझे पोरं म्हणायचे की दादा तुम्ही नका येऊ, पण नाही ना, सुरुवात होती माझी सर. त्यावेळेस जर मी लाजला असतो, बरोबर आहे, त्यावेळेस जर माझं लक्ष माझ्या व्यवसायात नसतं तर ग्राहक जोडला नसतं ना. म्हणून सुरुवातीला लाजू नका. आणि सक्सेस जर आता सक्सेस झाला तर माजू नका. किंवा आता मी झालोय सक्सेस, पुरं व्यसन करता खूप जास्त, ते जरा येऊन जातं. हा, आणि सगळ्यात महत्वाचं ते तर आहेच व्यसनाचं, बरोबर. आणि तुम्ही काय होते, मुलांचं लक्ष नाही राहत. तुम्ही एखादा व्यवसाय वडिलांचे 10 लाख रुपये घेऊन घेतलेला असतो ना, तर त्याची किंमत नाही राहत. तुम्ही काय करतात, त्या 10 लाख रुपयावर तुम्ही पोरांच्या जीवावर बसता आणि बाहेर मग कुठेतरी फिरायला जाता. माझा व्यवसाय चालू आहे, अरे पण तुम्ही तुमच्या व्यवसायाला लक्ष नाही दिलं तर शेवटी तो काहीच नाही होणार. हो, मालक जोपर्यंत त्या व्यवसायावर लक्ष देत नाही त्यावेळेस शेवटी तो कामालाच आहे बिचारा. बरोबर. आणि प्रॉब्लेम येतात. मी तुम्हाला आता सांगितलं की मला कॉल आलेला कस्टमर माझ्याकडे खूप अपेक्षेने आलेला असतो. मुलं त्याच्या कमी किमतीत दिलं तर मी रागवेल ह्याची त्यांना चिंता असते. आणि मी जर तो व्यवसायावर लक्ष नाही दिलं, मी जर नाही फोन उचलला तर तो ग्राहक निघून जाणार आहे. निघून गेल्याच्या नंतर सुद्धा मी त्या पोराला चिडणार आहे. मी जर त्या जागी तिथं असतो किंवा मी कॉल उचलल्याच्या नंतर मी सांगितलं ठीक आहे 11:30 पर्यंत करून दे, किंवा थोडं आपण हे करून टाकतो 1500 रुपये इकडे तिकडे, पण तू ते ग्राहक सोडू नको. तुझं लक्ष असल्यानंतर तू काही करू शकतो. पण जर तुमचं लक्ष नसेल तर मग तुमच्या दोघांमध्ये म्हणजे तुमच्या स्टाफमध्ये आणि तुमच्यामध्ये जे कम्युनिकेशन ते जर चुकलं तर मग ग्राहक वर्ग निघून जातो. आपले शंतनू तनपुरे सर आले होते सर, हॉटेल कन्सल्टंट. माहिती नाही, माझे मित्र आहेत, आम्ही एकत्र होतो. त्या विखे पाटलांचं एक हॉटेल होतं तिकडं. हो का? हॉटेल एकत्र होतं. ते दादा पण मला सेम बोलले. मी त्यांना विचारलं की हॉटेल अनसक्सेसफुल का होतात बऱ्यापैकी. ते बोलले की जेव्हा ओनर त्या गल्ल्यावर बसतो आणि शेड बनून जातो तेव्हा हॉटेल संपली समजा. मालकाने ग्राहकांशी बोललं पाहिजे, मालकाने मोरीमध्ये तिथे गेलं पाहिजे, मालकाने लोकांना ग्रीट केलं पाहिजे, तरच ते हॉटेल चालेल. माझ्या काउंटरवर माझा भाचा असतो काउंटर. ओके. तो त्याचं सांभाळतो. मी कधीच गेलो की काउंटर बसत नाही. मला खूप बोलण्याची सवय, मी खूप बोलतो. मला आलेला ग्राहक कुठून आलाय, तो का आलाय हे जाणून घेण्यासाठी खूप इच्छा असते. आणि मी आलेला कसं, दादा कुठून आले ते सांगतात, आम्ही लोणावळ्याहून आलो, कोण सांगतात आम्ही तळेगावून आलो, कोण म्हणतं आम्ही इकडं सासवडून आलो. मग ती लोक एवढं लांबून येतात तर ते माझा आनंद वाढवतात ना, माझं प्रोत्साहन वाढवतात की अरे बाबा लोक तेवढं लांबून आपल्याकडे येत आहे. म्हणजे आपण लोकांपर्यंत पोहोचलो, आपण नाव कमवले. बरोबर. मग आपण नाव कमवले याचा अर्थ आपण ते जपलं पण पाहिजे. खरंय. आणि जपतो कोण, मालक जपतो, स्टाफ नाही जपत ना सर. स्टाफ नाही जपत. आणि स्टाफकडे पाहण्याचा दृष्टिकोन ग्राहकांचा वेगळा असतो. मालक जर आपुलकीने त्या माणसाजवळ गेला की कसा आहे चहा माझा, चहाच्या दुकानवाल्याने जर चहावाल्याला सांगितलं नाही चहा नाही सर, चहा जरी थोडाफार इकडे तिकडे झालं, 19-20 जरी झालं तरी मालकाने त्या ग्राहकांना बोलले त्याचा आनंद वेगळा असतो. ग्राहक बरोबर आहे की अरे हा एवढा मोठा माणूस असून मला विचारतो, म्हणजे चांगला माणूस, आज चुकलाय पण उद्या नाही चुकणार. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं. मालक ज्यावेळेस कुठलाही विचारतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी हे होतात. दादा, एका दिवसात आजपर्यंत सगळ्यात जास्त गाड्या किती विकल्या तुम्ही एका फ्रँचायझी आपली, समजा वाकडचं बोलायचं झालं तर? मी एका दिवशी, मला आजही आठवतं, 45 गाड्या 45 गाड्या विकल्या एका दिवशी. ते आम्हाला आज अक्षय तृतीया म्हणून आपल्या, आणि 45 गाड्या म्हणजे नॉट अ जोक आमच्या व्यवसायामध्ये. कारण त्या 45 गाड्या आम्हाला फिट कराव्या लागतात आणि आम्ही प्रत्येक गाडी बॉक्स मधून देतो, प्रोफाईलला ठेवलेल्या गाड्या देत नाही. बरोबर आहे. तर 45 गाड्या फिट करणं, 45 गाड्या, आणि ते आलेल्या बॉक्स मध्ये प्रत्येक गाडी व्यवस्थित येत नाही सर.
म्हणजे हे सगळं हो, हो. कुठेतरी कनेक्टर त्याचा ढिल्ला असतो, टायराचा नट कुठेतरी असतो, ते फिटिंग करावं लागतं ना. पोरं तिथं करतात ते. हो, मी पाहिलं. फिटिंग फिटिंग मग हे 45 गाड्या देणं नॉट अ जोक. त्या दिवशी 45 गाड्या घालत्या आणि त्या दिवशी मी स्टाफ साठी म्हणजे मला वाटलं की खरंच आपण ज्या माणसाला ठेवलं ते खूप चांगलं. 45 गाड्या रोज गेलेल्या त्या गेले नाही. आणि ऍव्हरेज तरी 15-20 आपल्या जातात रोजच्या. कारण मी जेव्हाही जातो सर त्या रोड करून, जवळच आहे आपलं, कंटिन्यू असतं, पोरं काम करत असतात. हो, आता पण जर तुम्ही आपला कॅमेरा जर दाखवला ना तर ग्राहक कंटिन्यू असतात. कंटिन्यू ग्राहकांचं प्रेम भरपूर आहे सर आणि ते जपणं आपलं काम आहे. तर 90% जपलं, मी नाही म्हणत 100%. आणि काय आपली पण कुठे ना कुठे थोडंफार मी कोणी या जगामध्ये 100% नाही देऊ शकत. आणि प्रत्येकाने असं नाही समजायचं की मी म्हणजेच मी आहे, मला ते कधीच आवडत नाही. आपल्यामध्ये 100% चूक आहेत, त्या तर नक्कीच आपण सुधारणार. असं नाही की ते सुधारणार नाही. तर 90% मी लोकांचं प्रेम जिंकलंय, त्यांचा विश्वास जपलाय. आणि ग्राहकांचे येणारे कॉल्स, आता काय होतं माहिती का, सोशल आमच्याकडून थोडी चुका होतात, कॉल्स उचलले जात नाही. कंटिन्यू कॉल असतात. आताच किती कॉल येतात? कंटिन्यू कॉल असतात. आता काय होतं, कंटिन्यू कॉल असतात, मला जेवढे असतात त्याच्या दुप्पट पोरांना असतात. आणि आपल्याकडे थोडा स्टाफ कमी सध्या, वाढतोय मी, पण सगळ्या गोष्टींना लगेच नाही. 1 वर्षापूर्वीचा बिझनेस हो, 1 वर्ष त्याला व्यवस्थित मॅनेज करून आज इतकं केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नाही सर, हे खरंच सांगतो मी नाही म्हणत की सोशल मीडियावर जे लोक लवकर फेमस आहेत ना त्या लोकांना खूप प्रॉब्लेम येतात. कारण काय होतं, सोशल मीडियामुळे तुम्हाला जी ग्रीप भेटते ना ती भयानक भेटते. आणि त्यावेळेस काय मॅनेज करणं हार्ड. म्हणून त्याच्यामुळे काय होतंय की सोशल मीडियावर ज्यांनी व्यवसाय केलाय त्यांनी माझं त्यांना सांगणं की सुरुवातीला लगेच तुमच्याकडून मॅनेज झाला म्हणून डगमगू नका. ग्राहकांचा म्हणजे का, ग्राहकांना माफी मागा. मी माफीचा व्हिडिओ आहे माझ्या प्रोफाईल की मला माफ करा, माझ्याकडून काही ज्या गोष्टी चुकतात त्या मी नक्कीच सुधारेन, पण वेळ माझ्याकडे थोडी मला वेळ लागणार. आणि तुम्ही प्रामाणिकतेने माफी माहिती ना, ग्राहक वर्ग खूप चांगला आहे. तो काय म्हणतो की बिचारा माणूस चांगला आहे, फक्त थोडा चुकतोय कुठे ना, तर तो सुधारणा करेल, पण तो चांगला आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्याकडे येणारा वर्ग तुमच्या प्रामाणिकतेमुळे येतो. आणि मग तुमचा आलेला वर्ग तुमच्यावर एक नम्रतेने तुमच्यावर प्रेम करून आलेला असतो ना, तो घेतो आपल्याला, सांभाळून घेतो. नाही ठीक आहे असं आहे ना, तर तसं नाही, ठीक आहे. आता माझ्याकडे एक गाडी सकाळी आली, जी गाडी रेंज रोव्हर आहे, 20,000ची गाडी, लोणावळ्याची. माझ्याकडून त्यांनी लोणावळ्या नेली, त्याच्याकडून त्यांनी कुठेतरी वरती वगैरे ठेवले, ते उंदराने त्याच्या वायरिंग कट केलं. तर दुसरं कोण असं तर चिडलं असतं, मला वायरिंग कसं कट झालं द्या नीट करून. मग मी त्याला म्हणलं सर एकतर उंदर तिथं गेलं ते माझी काही चुकीच नाही म्हणलं, पण तुम्हाला मी समाधानी नक्कीच करू शकतो, तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही, तुमची गाडी 1 तासामध्ये मी क्लिअर करून देतो. आणि तुम्ही फक्त याच्यानंतर तुम्ही लक्ष द्या वायरिंग वगैरे, ज्या ठिकाणी असे जरा बरोबर आहे म्हणजे चांगल्या ठिकाणी ठेवा. मग तो पण मला ठीक आहे, खुश घेऊन गेला. म्हणजे तो मला म्हणला की दादा असा माणूस मी पहिल्यांदा मला सांगतो, मी हे फ्री करून देतो, पुढच्या वेळेस तुम्ही असं करू नका. एखादा असं तर पैसे माहिती असते, काय चला मागायचं सर. आताच घेतली त्यांनी बिचाऱ्याने गाडी, ठेवताना तो चुकला. तो आपण जसा चुकू शकतो तसा तो पण चुकू शकतो. एक्झॅक्टली. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद दादा, तुम्ही आले आणि आमचं म्हणजे तुम्ही पॉडकास्ट दिला. नाही नक्कीच, मी तुम्हाला म्हणजे तुमचंही मनापासून खरंच की मला बोलवलं, मला तुम्ही काही बोलवलं, माझे जे विचार आहेत तुम्ही माझा जो ब्रँड आहे तो जगासमोर मांडण्याचा तुमचाही चांगला दृष्टिकोन होता. आणि त्याच्याबद्दल तुमचे आपल्याला मराठी पोरांना आपल्याला सर जास्त जागृत करायचं की चांगलं हे झालं पाहिजे प्रत्येकाचं. आणि आपण मराठी मुलांना तर तयार का करायचं सर माहितीये का, की जी लोक चांगली शिकलेली ते चांगल्या ठिकाणी पैसे कमवत आहे, पण ज्यांच्याकडे शिक्षण नाही, परिस्थिती अभावी त्यांनी शिक्षण घेतलं नाही, की त्या लोकांना व्यवसायामध्ये आणून त्यांना मोठं करायचं. आपण आपली माणसं मोठी केली नक्कीच. मला खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही प्रत्येकाच्या ओपनिंगला जातो सर, बोलवलं ना जातात आम्ही छोटे मोठे ओपनिंगला ना, म्हणजे जेवढं जमल तेवढं. तुम्हालाही काम असतं रेग्युलर नाम असेल तर मग आम्ही त्यांना सांगतो किंवा नाही जमलं नाराज करत नाही. आता समजा लांब आहे, मला एकाने जवळजवळ अमरावती इथून 800 किलोमीटर दूर आहे, तर तिथं बोललो होतो ओपनिंगला. तर त्याला म्हणलं दादा नाही जमू शकत, पण नक्कीच ज्या दिवशी मी अमरावती येईल त्या दिवशी तुझ्या दुकानावर नाही आलो होतं तिथून पुढे, फक्त मी ज्या दिवशी अमरावती येईल ना त्या दिवशी तुम्हाला कॉल कर आणि तुझा नंबर मी सेव्ह करून, त्याचा नंबर सेव्ह करून घेतलाय, गोल्डन चायवाला अमरावती. हे रील पण टाकून देऊ त्यांना पण, गोल्डन चायवाला अमरावती असं टाकून दिले. आणि मग त्याला मी सांगितलं की ज्या, आणि आता माझी अमरावती शाखा होती, त्या दिवशी मला ओपनिंगला जाणंच आहे, मग मी तिथं तुम्ही जाणार, मग तो समाधान होणार सर. बरोबर आहे, समाधान पण खूप होतं. येस. थँक्यू सो मच दादा. ज्याही लोकांना मिस्टर गाडीवाला फ्रँचायझी वगैरे किंवा गाड्या घ्यायच्या असतील, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय आपण, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अजून चांगली व्यवस्थिशीर माहिती दादांकडून घेऊ शकता, टीम कडून घेऊ शकता. तुमचं मनापासून धन्यवाद.